ठरणारं नृत्य आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येकाला आनंद येईलच आणि प्रत्येक जण ठेका घेईल असं एक मराठी समझती? मराठी नहीं समझती क्या? स्कूल में जाते क्या? 12वीं हो गई। सभी को राम राम। इटन सुबाय गडबड बकी सबेन को कपडे घाटू ओबा आले आपेल गलजा कपडे जीव गलजा हेतकन राम राम। ku konten ini punya कार्यक्रम diku SW ini ku संस्था बाद 30 बार देने का, ऐसा हॉस्पिटल तक जाने जब तक जाते नहीं तब तक करने का। लेकिन उचलून देऊ का? उचलून उठा के देऊ क्या? अच्छा लग रहा है क्या? 1 2 3 मित्रांनो, आज आपण मेळघाट मोहीम 2 या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण वाशिमहून निघालेलो आहोत। आपण पाहत असाल की वाशिम जिल्ह्यातून आणि अकोला जिल्ह्यातून हा यावर्षी जवळपास 80% नवीन कपडे आम्हाला जनतेने दिलेले आहेत वाशिम जिल्ह्याने आणि अकोला जिल्ह्याने, आणि हे वाटप करण्यासाठी आम्ही मेळघाटला निघत आहोत। आणि आता हे पूजा करून या मोहिमेसाठी अनेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। यामध्ये आमचे पंढरपूरचे आदरणीय भोसले सर हे सुद्धा पंढरपूरहून इथं उपस्थित झालेले आहेत, हे पण मोहिमेमध्ये सहभागी होतील। 20 डिसेंबरला सकाळीच निघायचं असल्यामुळे 19 डिसेंबरलाच ही पॅकिंग करणे सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही मेळघाटकडे निघालो। सगळे शहर संपल्याच्या नंतर मेळघाटच्या आधी लागणारं शहर म्हणजे अचलपूर। अचलपूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर पुढे वळणावळणाचाच रस्ता आहे। ही मोहीम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हिंदवी परिवार, शिवछत्रपती बहुउद्देशीय तरुण मित्रमंडळ, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पतंजली परिवार वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली होती। अचलपूरच्या पुढे आम्ही निघालो। ही जी मेळघाट मोहीम आहे ही दरवर्षी या परिवाराच्या माध्यमातून राबवली जाते। अचलपूरच्या पुढे वळणावळणाचे रस्ते आहेत आणि त्यामुळेच या घाटाच्या रस्त्यामुळेच या परिसराला घाटांचा मेळ अर्थात मेळघाट असे नाव पडलेले असावे। 20, 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी ही मोहीम आयोजित केलेली होती। हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवरत्न शेटे सर यांच्या मार्गदर्शनात, त्याचप्रमाणे विदर्भ उपाध्यक्ष श्री दिलीपजी मेसरे सर यांच्या नेतृत्वात ही मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे। आम्ही आता सध्या सेमाडोहच्या आसपासच्या रस्त्यावर आहोत आणि यापुढे सेमाडोह लागणार, परंतु सेमाडोहच्या आधीच 2 किलोमीटर आधीपासून उजव्या बाजूला आम्ही जाणार आहोत। हा आहे पहिला टोल नाका, अर्थात कोणता? वन विभागाचा टोल नाका पहिला। त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर
अतिशय निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसते, वळणावळणाचे रस्ते. त्याचबरोबर या रस्त्याने गाडी चालवताना अतिशय सावधगिरी बाळगून गाडी चालवावी लागते, कारण इथे 200 मीटरसुद्धा आपण सरका रस्ता अनुभवत नाही, लगेच वळण येते. त्यामुळे चालक अतिशय चाणाक्ष असणे आवश्यक आहे. आपण जीवन जगताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक सत्कार्य करत असतो, त्यापैकीच हे एक सत्कार्य आहे. आणि या सत्कार्याला जे उपस्थित, जे मोहिमेमध्ये सहभागी झालेले शिवभक्त आहेत, फक्त यांचंच सहकार्य नाही लाभलं, तर अनेक शिवभक्तांचे यामध्ये सहकार्य आहे. जसे वाशिम, अकोला, दिग्रस, मालेगाव, शिरपूर, अकोला येथील व्यापारी वर्ग यांचं सुद्धा यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे. मित्रांनो, आपण पाहत असाल रात्रीचे जवळपास 8 वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत सेमॅडो नाका, जिथून आम्ही गेटला एंट्री केलेली आहे. समोर आमचा हा ट्रक उभा आहे. या ट्रक रात्रीच्या 8 वाजता आम्ही सेमॅडो नाका इथे पोचलेलो आहोत. म्हणजे जे सेमॅडो ठिकाण आहे, या ठिकाणापासून सेमॅडो नाका हे 2 किलोमीटर अंदर आहे. आता इथून आम्ही चुनखडीसाठी रात्रीचा प्रवास करतो आहे. अतिशय खडतर रस्ता आहे आणि खडतर तर रस्ता आहे, पण अरुंद रस्ता आहे आणि घाटाचा पूर्ण रस्ता आहे. तर आणि आता या गेट सोडून आम्ही चुनखडी मार्गे निघालेलो आहे. आमच्या गाड्या आता रस्त्याने लागत आहे. अतिशय पुढचा रस्ता हा खडतर असल्यामुळे आम्हाला फार स्लो येथून जावं लागेल आणि समोरसुद्धा माकला गाव हे 10 किलोमीटर उंचीवर असल्यामुळे आम्हाला ते पण पार करावं लागेल. समोर आता यापुढे जसे आपण आतमध्ये शिरणार, म्हणजेच इंटिरियर भागामध्ये शिरणार, तसतसं मोबाईलचं नेटवर्क कमी होणार. इथे विजेची उपलब्धता नाही. जे शासनाकडून मिळालेले जेवढे सौर ऊर्जावरील ज्या प्लेट्स आहेत त्यावरच जेवढी मिळेल तेवढी वीज येथील बांधव घेतात. स्वतःच्या परिवार व नात्यापासून दूर जाऊन ज्यावेळेस आपण 3 दिवस मेळघाटामध्ये घालवतो, तेव्हा आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळायला लागतो. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये जिथे आपण आहोत तिथे किती सुरक्षित आणि व्यवस्थित आहोत मित्रांनो, हे आपल्याला मेळघाटमध्ये गेल्याच्या नंतरच कळते. त्यामुळे आयुष्याकडून अतिशय जास्त अपेक्षा आपण करणार नाही जेव्हा आपण मेळघाटवरून परत येऊ. 3 दिवसाची ही मोहीम आहे. जवळपास आम्ही पाहत असाल माकल्याचे आपण जिथे पोहोचायचं आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले आहोत. वास्तविक हा आमचा 5 ते 6 तासाचा प्रवास होता. आमचं मुक्कामाचं गाव होतं चुनखडी आणि चुनखडीच्या मोहिमेच्या पहिल्या दिवशीच इथे, पहिल्या म्हणजे अर्थात दुसऱ्या दिवशी, कारण पहिला दिवस आमचा गेला इथे प्रवास करण्यात. दुसऱ्या दिवशीची सकाळ जी आहे ही योगाभ्यासाने झालेली आहे आणि प्रत्येक मोहिमेमध्ये सकाळची सुरुवात ही योगाने होते. भगवंतराव वानखेडे मामा आणि उजळे सर हे नेहमीच अतिशय सुंदर सकाळची सुंदर सुरुवात योगाने करतात. कारण सकारात्मक ऊर्जा योगामुळे आपल्या शरीरामध्ये संचारते आणि आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच इथेच नव्हे तर रोजसुद्धा प्रत्येकाने योग करायलाच हवा असा आग्रहाने भगवंतराव वानखेडे मामा योग गुरु हे नेहमीच सांगत असतात. योग संपल्याच्या नंतर पुढील रुटीनला मोहिमेमधील सुरुवात होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम आयोजन आणि नियोजन केलं जातं. इथे सर्वजण एक समान असतात. हातात मिळेल ते प्रत्येकजण काम करत असते. आम्ही आहोत मेळघाटमध्ये आणि आम्ही या मोहिमेला आलो. त्याची सुरुवात तुम्हाला आधीच दाखवलेली आहे आणि थोडा विरंगुळा म्हणून, मेळघाटचं सौंदर्य म्हणून हे आमचे सगळे मित्र कंपनीतले आलेले आहेत फोटो काढण्यासाठी. आणि हे निसर्ग म्हणजेच आपल्या विदर्भाचं काय म्हणून आपण त्याला एक प्रॉपर्टी आहे की इतर
कुणालाही मिळालेली नाही. त्यामुळे विदर्भाचं नंदनवन सुद्धा चिखलदरा इकडेच, विदर्भाचा मुकुटमणी गाविलगड सुद्धा इकडेच आणि आम्ही सुद्धा आज इकडे. आम्ही थोडंसं सकाळचं मेळघाटचं निसर्ग सौंदर्य अनुभवून परत इकडे मोहिमेच्या नियोजनामध्ये आलो. डॉक्टर संभाजी पाटील भोसले सर पंढरपूरहून काल इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या एकदा डोळ्याने जाऊन काढायचं. मेडिकलचं सामान आणि काही शाळे साहित्य आणले सरांनी सोबत आणलेलं आहे. सरांनी 70% कपडे नवीन आले आहेत यावर्षी. आणि मदतीचा हात वानखडे मॅडम आहेत, त्यांनी खूप महिलांनी अकोल्याच्या या ना वानखडे मॅडम या महिलांनी अकोल्याच्या खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे आपलं जे वजं होतं नेहमी फिरणारं, त्यांनी पण सुद्धा ते काम कमी करून टाकलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातून एवढं दान आलेलं आहे. कारण आता भविष्यात येणारा जो काळ आहे आपल्याला मागायला कोणाला जाणार लागणार नाही बा, आम्हीच देतो. दुकानदाराला भेटले तुम्ही तेच म्हणते बा आमच्याकडे घेऊन जा. असं असो तर आता आपल्याला सर्वांना निघायचं आहे. नवलगाव, माडी झडप आणि खडीमल हे तिन्ही गाव करायचे आहेत आपल्याला. तर आता आपल्याला सुरुवात काय करायची, आपल्याला पहिले सुरुवातीला की हे कपडे या गावचे उद्याला आपण वाटप करणार आहे. मित्रांनो, आज आपला हा कपडे वाटप मोहिमेचा पहिला दिवस. सकाळी 5 वाजता योगा झालेला आहे. 6 वाजल्यापासून चहा पाणी आणि नाश्ताची सोय झालेली आहे 8 वाजतापर्यंत. आता आम्ही सकाळचे सगळे कार्यक्रम आटपून आता नवलगावकडे आम्ही आता प्रस्थान करतोय. ह्या साहित्याने टचाटच भरलेला ट्रक हे संपूर्ण साहित्य मेळघाटच्या बांधवासाठी तेथे वितरित करण्यासाठी आणलेलं आहे. या साहित्यामध्ये वाटप, शालेय साहित्य, काही खाद्य मेळघाटच्या बांधवासाठी येथे आणलेलं आहे. या मोहिमेमध्ये गरजूंना कपडे वाटप, मेडिकल कॅम्प, गरजू साहित्य, शालेय साहित्य वाटप असे अनेक प्रकारचे साहित्य वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील शिवभक्तांनी आणलेले आहेत. आणि या मोहिमेमध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे लगबग हे आहे एक ट्रकभर साहित्य जमा करून आणलेलं आहे. आणि या ट्रकभर साहित्याचं जे आहे हे सगळे तरुण मित्रमंडळ जे आहे हे तरुण मित्रमंडळ हे सगळं साहित्य जमा म्हणजे खाली उतरवून पुढच्या गावासाठी आम्ही निघणार आहेत. परंतु या गावासाठी उद्यासाठी साहित्य येथे स्टोअर करून उद्या येथील वितरण आम्ही करणार आहोत. हातात मिळेल ते काम करणे, सेवाभाव वृत्ती जोपासणे यासाठी सर्वजण इथे आलेले आहेत. मी मागेच म्हटलं होतं आधीच थोडंसं की येथे कोणी लहान मोठं नाही, हातात मिळेल ते काम सर्वजण इथे करतात. आपल्या हातून थोडं सत्कार्य व्हावं एवढीच अपेक्षा आहे. येथे महिलासुद्धा काम करण्यामध्ये काही कमी नाही, कारण प्रत्येकाला आपल्या हातून सत्कार्य घडावं अशी प्रबळ इच्छा असल्यामुळेच घरदार सोडून 3 दिवस सर्वजण इथे आलेले आहेत. मित्रांनो, आज आम्ही या मेळघाटच्या जंगलामधून चुनखडीवरून नवलगावसाठी निघत आहोत. आमच्या गाड्या पूर्ण पॅकअप झालेल्या आहेत. सकाळी 9 वाजलेल्या आहेत आणि आता 9 वाजता आम्ही नवलगावला कपडे वाटण्यासाठी चाललेलो. या मोहिमेमध्ये जे लोकांनी गरजू लोकांसाठी कपडे दिलेले आहेत हे कपडे आम्ही वाटप करणार आहे. आणि ज्या लोकांनी हे कपडे दिलेले आहेत त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि मनापासून त्याचे आभार मानतो की या गावासाठी त्यांनी एक चांगली पर्वणी आम्हाला मिळवून दिली. स्वतःच्या परिवारासोबतच समाजातील जे दुर्लक्षित परिवार आहेत त्यांना मायेची ऊब देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यात सुद्धा
स्वाभिमानानं जगणं यावं यासाठी हा परिवार मेळघाटामध्ये 3 दिवस देऊन सेवाभाव जोपासत आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही मेळघाटमध्ये आलो होतो तेव्हा रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होती. परंतु अलीकडील काळामध्ये खडीकरण तरी आपल्याला या मेळघाटमध्ये दिसते, जेणेकरून वाहन व्यवस्थित जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू मेळघाटचं जे चित्र आहे हे बदलताना आपल्याला दिसत आहे. पहिलं जे गाव होतं आमचं चुनखडी, तिथे आम्ही मुक्काम केला. त्यानंतर दुसरं जे गाव आहे या नवलगावमध्ये मित्रांनो आम्ही सध्या जात आहोत. आता या जंगलामधून मेळघाटच्या कपडे वाटप मोहिमेकरता आम्ही नवलगावला या वायपांडून निघत आहोत. आणि या गावामध्ये एक 400 लोक वस्ती आहे. हे आदिवासी भाग सगळा आहे आणि या आदिवासी भागामध्ये आम्ही हे सर्व कपडे, आमचा जो ट्रक मागे आहे, हे सगळे कपडे आम्ही त्या गावामध्ये, या 3 गावामध्ये आज वाटणार आहे. हा मोहिमेमध्ये सोबत असलेला सगळ्या वाहनांचा ताफा आहे. जवळपास 14 वाहने आणि 85 शिवभक्त, ज्यामध्ये स्त्री पुरुष असे होते. एवढे संपूर्ण जण मेळघाटातील या 3 दिवसीय मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. आणि नवलगावचं हे गावखर म्हणजेच गाव जवळ आल्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ते गावखर. नवलगावमध्ये आपण प्रवेश करत आहोत. समोर जे तुम्हाला दिसत आहे हे आहे मेघनाथ. मेघनाथ म्हणजे यावर एक उत्सव होत असतो, त्याबद्दल मी माहिती तुम्हाला नंतर सांगेलच. मेघनाथ म्हणतात त्याला. त्यानंतर पुढे आम्ही नवलगावच्या मुख्य जागेवर, जसं की चावडी, मढी किंवा एखादी मुख्य जागा, त्या मुख्य जागेवर सर्व लोकांना एकत्रित करून येथे आता कपडे वाटपाला सुरुवात होणार आहे. आणि हे एकदम 2 दिवसाचं नियोजन नव्हे, मागील 6 महिन्यापासून आदरणीय मेसरे सर यांची 5 ते 6 वेळा मेळघाटला भेट झाली. येथील पोलीस पाटील, सरपंच या सर्वांची भेट घेऊन त्यांनी हे वातावरण तयार केलं. त्यानंतर कशा पद्धतीने मोहीम होईल किंवा कोणत्या पद्धतीने कपडे वाटप होतील, काय काय वाटप होईल, मेडिकल कॅम्प कसा होईल याची माहिती दिली. आणि त्यानंतर मोहीम 20, 21 आणि 22 डिसेंबरला आयोजित केले गेले. एका ठिकाणी सर्वांना एकत्रित बसवून या मोहिमेमधील ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू वाटप करण्यासाठी एका रांगेमध्ये सर्वांना बसवण्यात येते. यामध्ये गावातील पोलीस पाटील असतील, सरपंच असतील यांचं मोलाचं सहकार्य घेण्यात येते. गरजू साहित्य वाटपासोबतच मेडिकल कॅम्पसुद्धा सोबत असतो. येथे डॉक्टर संभाजी भोसले आणि काटेकर सर सोबतच त्यांची संपूर्ण टीम येथे मेडिकल कॅम्प आयोजित करून गरजूंना औषध वाटप करण्यात येते, ते सुद्धा मोफत. अनेक वेळा मेळघाटमध्ये आरोग्य सेवा असते, परंतु ज्या औषधी आहेत ह्या औषधी आम्ही त्यांना म्हणजे हिंदवी परिवार आणि संपूर्ण टीमतर्फे मोफत देण्यात येते. नवलगावला आम्ही आलेलो मित्रांनो, आता या कॅम्पमध्ये कपडे वाटपाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो, हिंदवी परिवार छत्रपति तरुण मित्र मंडळ आपत्ती व्यवस्थापन पतंजलि योग इनके ओर से हे कपडे वाटप होऊन राहिलेलं आहे. आणि आमच्या मंडळाची सर्व टीम जो टीम है, ये टीम वाशिम जिला और अकोला जिले से आई वाली है. ये पूरा कपड़ा भाका जमा किया वाला है. आपको पटेल साहब बोलेंगे अपने भाषा में. हेलो, नमस्कार. जय आदिवासी, जय मुटवा, जय बिरसा मुंडा. इन आपे के ताला हुए मगर नागन अभी मंडी टेके इन आपे के पूरा समझाटिन के गले बा. हिंदवी परिवार छत्रपति मित्र मंडल 2 आपत्ति व्यवस्थापन 2 योग ग्रुप रामदेव बाबा का ऐसे इनको उपुन ऐसे कुटेन इन कार्यक्रम अकोला जिला वाशिम जिला एनेट इनको इन कार्यक्रम मगर एनेटे सुटवाले रायपुर बोराटा खेड़ा रेटा खेड़ा इन बड़ी साल सुटू डावेंडा
डाविन डान मकान डी कामा भो आलेन इपिर कार्यक्रम डटा टाका मकान आपे पूरा मेळघाटन टुंडी गावेन आलेकेन गालेमिंदा नी अलिंग बाकीन मेळघाटचेच राहणारे परंतु मेसे सरांचे मित्र राजकुमार पटेल यांचा सिंहाचा वाटा येथील भाषा समजावून सांगण्यात आणि आपल्या हिंदवी परिवाराचा उद्देश समजावून सांगण्यात राजकुमार सरांचा महत्त्वाचा वाटा आहे. कारण त्यांना येथील कोरकू भाषा येते. कारण येथील भाषा जास्तीत जास्त लोकांना मराठी कळत नाही, म्हणून हिंदी किंवा कोरकू भाषेमधून त्यांना आमचा उद्देश म्हणजे आमचा अर्थात हिंदवी परिवाराचा उद्देश ही कुठली राजकीय संघटना नसून कुठल्या स्वार्थापोटी आम्ही हे काम करत नाही, तर तुमच्यावर असलेलं प्रेम आणि यांच्याकडे असलेली जी सेवाभाव वृत्ती आहे यामधून ही मोहीम आयोजित केलेली आहे. आणि कुठल्याही स्वार्थासाठी किंवा मतदानासाठी तुम्हाला ह्या वस्तू देत नाहीत असा महत्त्वाचा संदेश आणि उद्देश राजकुमार पटेल सर येथील सर्व जनतेला एकत्रित करून आम्ही सांगत आहे. कारण अनेक वेळा अशी कुठली वस्तू वाटप जर असेल तर त्या पाठीमागे कुठला तरी स्वार्थ असतो, परंतु येथे अनेक शहरामधील व्यापारी वर्गाने ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तू मेळघाटमधील अनेक बांधवांना पोहोचवण्यासाठी हिंदवी परिवार काम करते. त्याचबरोबर 3 दिवस इथे कव्हरेज नाही, मोबाईलचं कव्हरेज नाही, लाईट नाही, अशा ठिकाणी राहून येथील जवळपास 85 शिवभक्त सेवाभाव देत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी राजकुमार पटेल सर यांना समजावून सांगत आहे. अच्छा कमाय मेटे डायबा एटा बऱ्या पैसा बाद मेटे इटा आजीबा अगर आपे चिंगड़ चिंगड़ीटा के चुपर के कि डिगुनारा जीवो मेटे दिगल आपला कामा में डिगु डेटपोल वाशिम जिल्हा अकोला जिल्हा टेके डेटो लंगटेन फेजरो लेटकेन रातो 6-7 बजे ना दिर किनाले दे हां दे हिसाब से मेटेन आप चेटेन एसेले सब बैठे नहीं कोई उठेगा नहीं ती गिगलिंग बाकी सेबे कुन कटुबा में सभी को राम राम. इटन सुबाय गडबड बकी सबेन को कपडे घाटू ओबा आले आपेल गलजा कपडे जीव गलजा हितकन. राम राम. यहाँ आकर हमने मेलघाट का सौंदर्य देखा है और इसी सौंदर्य पर हमने एक कविता की है. हालांकि हमारी मराठी भाषा है तो कविता हमने मराठी में की है. अगली बार आपके हिंदी में करने का हम जरूर प्रयास करेंगे. तो आप सब लोगों के लिए यह कविता समर्पित है. घाटात घाट मेळघाट काय वर्णावा त्याचा थाट, उंच डोंगर खोल दरी तेथे राहणाऱ्यांची हिम्मत खरी, हिम्मत त्यांची वाढवाया निघालो मदतीचा हात द्याया. हिंदवी परिवार शिवरायांचे माळवे मदतीला अकोला वाशिम जिल्हा सर्व मिळून धावले. माणुसकी हीच जात मानवता हाच खरा धर्म, माणुसकी हीच जात मानवता हाच खरा धर्म. सेवेतून या जाणिले आम्ही खऱ्या पुण्याईचे मर्म, सेवेतून या जाणिले आम्ही खऱ्या पुण्याईचे मर्म. धन्यवाद. जय श्री बिरसा मुंडा की जय. बिरसा मुंडा की जय. वळणावरची खरी वाट, वळणावरची खरी वाट अवघड आम्ही पाहिलेला मेळघाट, अवघड आम्ही पाहिलेला मेळघाट. मनामध्ये खूप भीती खरी तेथील बांधवांना भेटलो वाटले भारी. अकोला वाशिम हिंदवी परिवार गरजूंसाठी आमचे करीते कार्य फार. आम्ही मानव शिवरायांचे, आम्ही मावळे शिवरायांचे उन्नती करू राष्ट्राची, आम्ही मावळे शिवरायांची उन्नती करू राष्ट्राची. जेव्हा नवलगावकडे निघालो तेव्हा मॅडमची आणि आमची चर्चा झाली आणि अतिशय कमी वेळामध्ये अगदी शीघ्र कवीप्रमाणे मॅडमनी ताबडतोब कविता लिहून येथील बांधवांसाठी आणि मेळघाटसाठी सादर केली आणि वातावरण निर्मिती अतिशय छान झाली. कारण सुरुवातच मॅडमने त्यांच्या भाषेमधून केलेली होती. या मोहिमेमध्ये दप्तर, चपला, बूट, पुस्तके, वह्या, कंगवे, कपडे, साड्या
चादरी, ब्लँकेट्स, स्वेटर, लहान व तरुण मुलांचे ड्रेस, पंजाबी ड्रेस आणि वृद्धांसाठी सुद्धा पोशाख अशा सगळ्या वस्तूंचा यामध्ये समावेश होता आणि त्याचं वितरण नवलगाव या गावी सध्या सुरू आहे। यानंतर ही 2 गावं परत असणार आहेत। या मोहिमेमध्ये योग शिक्षक डॉक्टर भगवंतराव वानखेडे, शंकर उजळे यांनी योग शिबिर घेतले। सुनील कल्ले, अनिल वाघ, अजय भोय, सागर इंगोले यांनी आदिवासी बांधवांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले। आरोग्य शिबिरामध्ये हिंदवी परिवाराचे सरनोबत डॉक्टर संभाजी पाटील भोसले पंढरपूर, डॉक्टर अश्विन काटेकर सर, डॉक्टर दिलीप नरवाडे सर, डॉक्टर गायत्री वाघमारे मॅडम यांनी आदिवासी बांधवांची तपासणी करून त्यांना औषधी गोळ्यांचे वाटप केले। दरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांच्या खास शैलीत पुढे आपल्याला त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा दिसणारच आहेत। या मोहिमेमध्ये शिरपूरवरून राजेश खंदारकर, राम काटेकर, रामेश्वर लहाने, अकोल्यावरून सारंग करे, पुष्पा वानखेडे, रुक्मिणी पुरी, संतोष शर्मा, ज्योती टापरे, दुर्गा जोशी, सुरेश भुसारी, संजय घोडकी, किशोर वडनेरकर, अक्षय वाघ, वैभव वाघमारे, किरण सटवाले अर्थात अथर्व वानखडे, राजेश्वर संत, घनश्याम जोशी, राजेश श्रीनाथ नाशिक, मधुकर चहाकार मूर्तिजापूर, राजकुमार पटेल अमरावती यांच्यासह वाशिम जिल्ह्यातून अनेक शिवभक्त सुद्धा सहभागी झालेले होते, ज्यामध्ये अनिल सोमानी, विलास ठाकरे, किसनराव धोटे, पांडुरंग बेदरे, सुखदेव राजगुरू, तेजराव देशमुख, बाळासाहेब मंत्री, राहुल महाजन, अंकित व्यवहारे, सचिन व्यवहारे, राहुल व्यवहारे, गोविंद व्यवहारे, जीविका व्यवहारे, सार्थक व्यवहारे, संदीप मुसळे, प्रकाश केवहर, देविदास धामणे, शशिकांत गिरी, दीपक एकाडे, शुभांगी ठाकरे, नितीन ठाकरे, गायत्री वाघमारे, राजेश वाघमारे, संजय हेंबाडे, गजानन ठाकरे, दिगंबर बरवडे, आदेश काहते, ओमकुमार गावंडे, राजू साहातोंडे, अनिल वाघ, भारत ढोबळे, आतिश शिंदे, सागर इंगोले, खुशाल खडसे, गोपाल धनुडे, दिनेश भोयर, पुरुषोत्तम गायकवाड, भागवत चौधरी, बबनराव इंगळे, अजय भोयर, प्रतिभा इंगळे, सुरेखा मोरे, श्रीमती सरनाईक, पंकज देशमुख, सारंग देशमुख, मनीष गडिया, श्याम मगर आदी स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता। त्याचबरोबर काही स्वयंसेवकांची नावे माझ्या तोंडून कदाचित घ्यायची विसरली असतील। हे सगळे जवळपास 85 स्वयंसेवक शिवभक्त सहभागी झालेले होते। त्याचबरोबर फक्त याच लोकांच्या जीवावर मोहीम झालेली नव्हती, तर ज्यांनी हे सगळे साहित्य दिलं असा वाशिम, शिरपूर, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर येथील व्यापारी वर्ग त्यांनी सुद्धा मोठी मदत केलेली आहे। आणि हे बघा, जेव्हा संपूर्ण वाटप झाला तेव्हा या माय माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकता। विदर्भभर गाजलेली ही मोहीम, कारण या मोहिमेच्या पाठीमागे कुठलाही स्वार्थ नव्हता। ही आजी, येथील प्रत्येक वृद्ध, प्रत्येकाला काही ना काही या मोहिमेमध्ये होतच। वाशिममधून आपल्या गावामध्ये, नवलगावमध्ये आले। बरेचसे लोकांना कपडे वगैरे, म्हणजे सगळ्या गावाले म्हणजे कपडे वगैरे दिले आहे, लेकराले दिलाय, बाई लोकाले दिलाय, माणूसला दिलाय, जे काही आणि बुजुर्ग लोकाले कोट वगैरे, चदर वगैरे दिलाय। म्हणून तुम्ही सर्व लोकांना आमच्या इकडून धन्यवाद आम्हाला दिल्याबद्दल। तर मी एवढं ओके रेडी काय बोलायला बोला। शिरपूर यांच्याकडून आणि हिंदवी परिवारकडून या नवलगाव या गावात हॉलीबॉल नेट आणि बॉल हे सार्वजनिक म्हणून यांना देण्यात येत आहे। म्हणून या सगळ्यांचे आपल्या नवलगाव वासियाकडून खूप खूप धन्यवाद आणि आभार आहे। नवलगावचा वाटप झाल्याच्या नंतर लगेच आम्ही खडीमल या गावाकडे निघालो। खडीमल गाव मोठं आणि प्रशस्त होतं। येथील लोकसंख्या आधीच्या गावाच्या तुलनेमध्ये दुप्पट होती आणि या निसर्ग सौंदर्याच्या मेळघाटमधून आम्ही वाट काढत खडीमलकडे पोहोचत आहोत। ज्या तेथील सुद्धा बांधव आमची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण मेसरे सरांचं आणि पटेल सरांचं नियोजनच असं होतं की येथील झाल्याच्या नंतर समोर बरोबर निरोप जात होता। येथे जुन्या काळातील शिवाजी महाराजांची यंत्रणा इथे काम केली, कारण काही फोन वगैरे लागत नाहीत, तर माणसामार्फत आम्ही या गावामध्ये आलेले आहोत।
तुमच्या गावामध्ये आम्ही 1 तासामध्ये पोहोचतो, 2 तासामध्ये पोहोचतो, अशी यंत्रणा इथे कामाला लावली होती. म्हणून नवलगावामधून माणूस पाठवून खडीमलमध्ये लोकांना तयार राहण्यासंदर्भात माहिती पाठवलेली होती. आणि सर्व लोक घरीच होते, शेतामध्ये वगैरे इतर कामं सोडून आमची वाट पाहत, या परिवाराची, या सर्व साहित्याची वाट पाहत तिथे जमलेले होते. आणि बघा, एखाद्या चित्रपटामध्ये, कादंबरीमध्ये वाचतो असं वर्णन, असं चित्र तुम्हाला या गावाचं दिसत आहे. ही संपूर्ण उजव्या बाजूला जे दिसते हे लाकडापासून बनवलेले हे छोटे छोटे कुट्या झोपड्या आहेत. आणि आपण पोचलेले आहोत खडीमल या मोठ्या गावामध्ये. आणि अवघ्या 10 मिनिटामध्येच सर्वजण अतिशय शिस्तीत इथे येऊन बसलेले होते आधी. आणि हे सगळे आमचे मित्रमंडळ, सर्व स्वयंसेवक, सगळे छत्रपतीचे मावळे, सगळं साहित्य पहिल्यांदा एकत्रित खाली करून घेत होते. आणि त्यानंतर आधी महिलांना बसवून महिलांची वाटप करणार आहेत. आणि महिलांच्या वाटपाच्या नंतर पुरुष मंडळीचं साहित्याचं वितरण होणार आहे. मित्रांनो, या मेळघाटमधील खडीमल गाव मदत कार्यामधील दुसरं गाव, जे मदत पोहोचवणं सुरू आहे त्यामधील हे दुसरं गाव आहे. हे आधीच्या गावापेक्षा दुप्पटनं मोठं आहे. आणि हे सगळं जे जनता आहे हे सर्व या इथे कपडे वाटप होणार आहे. आणि मेसरे सरांच्या नेतृत्वातील ही मोहीम, हे दुसरं गाव, यानंतर तिसऱ्या गावात आम्ही जाणार आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने ही मोहीम आयोजित केलेली आहे. आणि या मोहिमेमध्ये 2 जिल्ह्यामधील शिवभक्त सहभागी झालेले आहेत. मोहिमेमध्ये मेसरे सरासोबत हे जे पटेल सर आहेत, हे येथील बांधवांची भाषा येते. त्यांचं जन्मगाव इकडेच आहे. त्याचबरोबर हे लहान बांधव आहेत. त्या लहान बांधवांचं, अर्थात छोट्या छोट्या विद्यार्थ्यांची इथे उपस्थिती आहे. त्यांना सुरुवातीला चॉकलेट वाटणं सुरू आहे. या मोहिमेमध्ये वाटलेलं जे चॉकलेट आहे, चॉकलेटचं रॅपरसुद्धा आम्ही इथे सोडत नाही. स्कूल में कहाँ है फिर? इतने यहाँ से कितने दूर है? हाँ, क्या बोले? हाँ, कितने अंतर, कितने दूर, कितने? नजीक है, जाता क्या? मराठी समझती? मराठी नहीं समझती क्या? स्कूल में जाते क्या? 12वीं हो गई. यहाँ फिर जो लड़कियाँ हैं ये पढ़ती है क्या? हाँ, सभी लड़कियाँ पढ़ती है क्या? सभी? कोई सरकारी जॉब में है यहाँ इस गांव में? अब तक नहीं. कोई पढ़े लिखे नहीं है, फक्त 12वीं हो रहा है, घर में आगे काम कर रहा है. फिर दिक्कत क्या है? आगे क्यों नहीं पढ़ते? तो फॉर्म भर रहा है तो कोई भी नौकरी में नहीं लग रहा है ना. मित्रांनो, इथे आजपर्यंत सरकारी नोकरीमध्ये कोणीच नाही असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे सरकारी आगे पढ़ने के लिए पैसे नहीं. 12वीं के बाद आप अमरावती वगैरह जाते नहीं क्या? क्यों नहीं? बस नाही, अमरावतीला सुद्धा जात नाहीत. आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये एकही नोकरीला मुलगी नाही असं यांचं म्हणणं. हो, सरकारी जॉब कोई भी लड़की करती नहीं और लड़के भी कोई करते नहीं. नहीं. आप कहाँ तक पढ़े हो? तीनों जन? 12वीं में 10वीं. और 12वीं के बाद छोड़ दी स्कूल, छोड़ दी. 12वीं के बाद स्कूल छोड़ दी. ये जो लड़कियां हैं, लड़कियां 12वीं के बाद पढ़ती नहीं. और म्हणजेच काय, तर मुली शिकतात, 12वीपर्यंत शिकल्या, परंतु 12वीच्या नंतर यांना बाहेर अमरावतीला वगैरे जाण्यासाठी साधन नाही म्हणा, किंवा मग तशी व्यवस्था होत नाही. मित्रांनो, सर्व महिला एकत्रित बसल्याच्या नंतर त्याचबरोबर एक छोटे छोटे बाळ, छोटे छोटे मुलं यांच्यासाठी सुद्धा हिंदवी परिवाराकडे भरपूर साहित्य आहे. ह्या मावल्या जेव्हा बसतात तेव्हा आषाढभूत नजरेने पाहतात
आणि असेही मेळघाटमध्ये अनेक NGO काम करतात, अनेक संस्था काम करतात, परंतु प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणारा हिंदवी परिवार होता याची जी प्रतिक्रिया आहे एका बांधवांनी दिली सुद्धा। येथे संपूर्ण ट्रकमधील जे साहित्य आहे आधी एकत्रित केले जाते साहित्य, त्यानंतर ट्रकमधून आम्ही आधीच पॅकिंग करताना सर्वांनीच सॉर्टिंग करून एकत्रित केले जात आहे। महिलांचे, पुरुषांचे आणि लहान बाळांचे कपडे वेगवेगळे केलेले आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाला वेगळं बसवून साहित्य नियोजन पद्धतीने, नियोजन पद्धतशीर पद्धतीने याचं वितरण केलं जाईल। मेरे माता भाइयों, हम वाशिम जिला और अकोला जिले से आए वाले हैं और आपके गांव में बहुत सारे कपड़े लाए हैं हमने। हमारा एक ग्रुप है बड़ा, वो ग्रुप से हम ये कपड़े देंगे। जय आदिवासी, जय मुटवा, जय सेवा। इन आपे के तला कोरो है इन परिचय इन रायपुरा मकान इन इनको चुपर शिव छत्रपति हिंदवी परिवार, शिव छत्रपति तरुण मित्र मंडल, आपत्ति व्यवस्थापन, दो पतंजलि योग गुरु, इनको 4-5 को कंटेंट इन में कार्यक्रम दिखो ऐसे इंडी संस्था बने, टूनी का राजकारण बनने, दो जैकेट कोई मतलब बने इनी इनको बड़े बड़े कुरकुटियां जो टाको को दिकू के दान धर्म बेबटा का टाकू पेनी दिकू में ना कि इपिर गाँव अल के गले कि दी गावेन ऐसे कोरा बनने, डागा सुविधा बनने, कुरकु बनने डिपिर हाँ डिपिर गावेन आले के मदद जी उठाकू दी गल जा आले इन साहेब तो इन उपुन चक्कर आजिरान इन गाँव गावेन बरीसाल, सुटू, रायपुर, बोरटा खेड़ा, दो रेटे खेड़ा इन गाँव आले कपड़े कटिंग की का मगर इपिर का डिकू सुबह 10 मस्तो डिकू कार्यक्रम डावेन दीगल इनको बिंदा कि एटा आले के एटा दूसरा गाँव गले निमेटेन उफुन मेना लगी आले इनका मैं डावेन मगर इनका मैं छोटा मोटा बनने हुए डिकू कुरकू जेल के डिकू सेने सेने डिकू सासा दो मेट डिके पैकिंग डाटा इन बड़ी मेना गई है इनका मायगेन दो अभी निपुर लगती हुआ कि हाँ डिकू से लगे कपड़े दो कट्टी लगे डिपुर बन इनका बड़ी मेहनत डिकू मेहनत गई है उरा उरा सेनेट उरा उरा ऐसे गोगोला डिके पैकिंग डाटा मकान बैचो अभी सभ्य को कहन मिम लीजा बाबर लीजा डिकू ककड़िंग कर जाए मकान अभी जगह टी के गिल्लिंग बकी दो चुच्चे बकी डिकू जेल के जिलाया म्या गटन बड़ी गटन टुनी के हुनी गटन टुनी के जुना गटन ताकत डिपिन नहीं हुनी क्यों है पेन ये वो टुनी कैसे जुना पुराने भी मगर दे कोई नाराज हुआ पे बकी दो मेरे पूरा ऐसे जब तक डिकू ककड़िंग बन जाऊँ टेटन आपे बीट बकी दो आपे पूरा ककड़िंग दान नो बादन में टेन इन बाकी के कटिंग है वहाँ इपिर हुए मकान दी आपे साकर हुए आपे अच्छे जैसे तस मेटे एनेटिव अच्छे कार्यक्रम मेटे डिकू डाय बकी वहाँ अपने यहाँ के पुलिस पाटिल आठवले साहब, इनका मैं बहुत बहुत उनको धन्यवाद देता हूँ कि उन्होंने अपने के लिए टाइम निकाला है और अपने गांव में रुके वाले इनका मैं स्वागत करता हूँ। आप सब इनका ताली बजल के स्वागत करिए। तो मिलेंगे। मेरा कहना क्या है भाई उन सबको लाइन से मिलेगा, यहाँ से जगह से कोई भी नहीं उठने का। गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांच्या समक्ष सगळ्या सूचना देऊन आणि त्यांनी सुद्धा सूचना गावकऱ्यांना देऊन त्यानंतर या वितरणाला सुरुवात झालेली आहे। मोहिमेमध्ये एक शिस्त असते, सभ्य वर्तन असते, कोणीही व्यसन करत नाही आणि अशी शिस्त पहिल्यापासूनच हिंदवी परिवाराच्या सगळ्याच मोहिमेला आदरणीय शेटे सरांनी लावलेलीच आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय मेसरे सरांची सुद्धा सगळ्या सूचना सर्वजण सर्व शिवभक्त ऐकतच असतात। ही मोहीम 20, 21 आणि 22 डिसेंबरला आयोजित केली गेलेली होती। आज कुणाकडेही वेळ नाही आणि हा वेळ जर कोणी देत असेल तर त्याच्यासारखं मोठी गोष्ट, त्याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही। कारण मित्रांनो, पैसा परत येईल गेलेला, परंतु वेळ परत येत नाही आणि जेवढे शिवभक्त आहेत या शिवभक्तांनी आपल्या आयुष्यातील 2024 या वर्षातील 3 दिवस मेळघाटच्या बांधवांसाठी दिले आणि एक वेगळं समाधान आपल्याला या मोहिमेमध्ये आल्याच्या नंतर जाणवते। आपण अनेक वेळा सत्कार्य करायचं म्हणतो परंतु करू शकत नाही, कोणाचा वेळेची अडचण, कोणाची पैशाची अडचण असते, परंतु या मोहिमेमध्ये
ज्यांना वेळ देता येतं त्यांनी वेळ द्या, ज्यांना पैसे खर्च करता येतं त्यांनी ड्रेस द्या, कपडे द्या, आणि ज्यांना काहीही करता येत नसेल त्यांनी कृपया हा व्हिडिओ शेअर करून का होईना मेळघाटच्या लोकांची मदत तुम्ही करू शकता. कारण जेवढा हा व्हिडिओ शेअर होईल तेवढी मदत मेळघाटच्या बांधवांना दरवर्षी आम्हाला पोहोचवता येईल, अर्थात मेस्त्री सरांच्या नेतृत्वातच. त्यामुळे ही मोहीम अतिशय नाविन्यपूर्ण आणि लोकांच्या मेळघाटच्या लोकांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करण्यासारखी मोहीम आहे. त्याचं कारण काय आहे? आपण सर्वजण दिवाळी साजरी केली आणि दिवाळीच्या अवघ्या 8-10 दिवसाच्या नंतरच या मोहिमेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे आपल्यासोबतच मेळघाटच्या बांधवांची सुद्धा दिवाळी व्हावी अशी प्रामाणिक इच्छा. त्याचबरोबर इथे मेडिकल कॅम्प आणि आपत्ती व्यवस्थापन पथक, योग शिबिर या सगळ्या गोष्टींचा समावेश असल्यामुळे सर्वसमावेशक मोहीम आपल्याला म्हणायला हरकतच नाही. मेस्त्री सरांच्या नेतृत्वात ही मोहीम आयोजित केली गेली. मेस्त्री सरांचं या मोहिमेसाठी खूप मोठा त्याग आहे, वेळेचा त्याग आहे. त्याचबरोबर एवढा मोठा खटाटोप एकत्र करून सर्वांना नियोजन करून, सूचना देऊन, साहित्य जमा करून, साहित्य पॅकिंग करून अकोला, वाशिम, शिरपूर, मालेगाव, अनसिंग, मंगरुळपीर, मानोरा या सगळ्या शिवभक्तांना एकत्रित करून एकत्रित साहित्य जमा करून सॉर्टिंग करून ते इथे पोहोचवणं. त्याचबरोबर इथे आल्याच्यानंतर राहायची सोय कुठे, कशी व्यवस्था करायची आहे, कोणते गाव आहेत, कोणत्या गावाला कोणता वेळ दिलेला आहे, कुठल्या पद्धतीने जाणार, किती वाहनं घेऊन जाणार, मोठी वाहनं जातात का छोटी वाहने जातात, असे अनेक मोठे नियोजन, अर्थात 5 ते 6 मोठे लग्न केल्यासारखं एवढं नियोजन या मोहिमेसाठी करावं लागते. आणि ते सगळं मेस्त्री सरांच्या नेतृत्वात झालेलं आहे. ह्या सगळ्या मोहिमेमध्ये महत्त्वाची जर काही गोष्ट असेल तर ते म्हणजे नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट अपूर्ण असते. हे शिवभक्त ज्यांनी आता महिलांचं झालं आणि आता पुरुषांची वाटप करण्याची वेळ आलेली आहे. आणि एखाद्या हे बघा वृद्धसुद्धा इथे बसलेले आहेत. खूप आनंदी आणि समाधानी आयुष्य आपल्याला इकडे जाणवते. मोजकं आहे परंतु आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. इचिंग आहे पूर्ण अंगावरती आणि पूर्ण फॅमिली हिस्ट्री इचिंगची कंप्लीट. त्या ताईंना पण अंगाला इचिंग आहे. हो का? पूर्ण फॅमिली हिस्ट्री आहे टोटल. अरे टोटल स्कॅबेज आहे घरामध्ये कंप्लीट. किती महिन्याचं बाळ असेल सर? 3 महिन्याचं. 3 महिन्याचं बाळ. 3 महिन्याचं. कोई शहर जाता है क्या? शहर कोई जाता नहीं क्या? इसके पप्पा वगैरह जाते होंगे ना शहर दवाई ना उसको क्या है? उसको भी खुजली है क्या? क्या मेळघाटमध्ये अस्वल, कोल्हे, रानडुकरे अशी श्वापदांचा मुक्त संचार तर आहेच, परंतु 73 वाघांचे येथे एक काय म्हणू आपण त्याला संचार आहे, साम्राज्य आहे. त्यामुळे मेळघाटमधलं लोकजीवन एवढं सहज सोपं नाही. मेळघाटची मोहीम म्हणजे फक्त काही मेळघाट फिरायला जाणे नव्हे. अक्षरशः आम्हाला मेळघाटचं आसपासचं वातावरण किंवा शेत वगैरे पाहण्यासाठी सकाळी योगाच्या नंतर 1 तास मिळायचा आणि तेवढ्या 1 तासामध्येच आम्ही बाहेर जाऊन यायचो. परंतु बाकी सगळा जो वेळ आहे ते संपूर्ण वेळ कामात जायचा. अक्षरशः घामाच्या धारा असायच्या. म्हणजेच ही मोहीम फक्त मोजमोजीची नव्हे तर अस्सल सेवेची मोहीम आहे. यामध्ये महिला मंडळी, महिला म्हणजे माता भगिनी ह्यासुद्धा कमी नव्हत्या. त्यांनासुद्धा खूप कामे होती. त्यांनी चोखपणे सगळे कामं म्हणजे ठरलेली सगळे कामं पार पडली आणि म्हणूनच ही मोहीम अतिशय योग्य नियोजनात आणि विदर्भभर गाजली, महाराष्ट्रभर गाजली. त्याचं कारणच काय होतं की एवढी पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेली कुठलीही मोहीम, कुठलाही परिवार नाही. ते हिंदवी परिवार. जो पढ़ाई कर रहे हैं, जो लिखते हैं, उनको ही डायरी. आए थे हमारे से लेने नहीं आए थे, हम वोट मांगने नहीं आए थे. सही बात.
हमारे देने आए, वोट मांगने नहीं आया, वोट देने आया उन्होंने। बराबर है कि तुमको अपन सुधारने को आया है। अब पुणे बहने वाला फिर उसके बाद में आना, दिन के बाद में आया, संपर्क भी हुआ, बात भी किया। यहाँ खड़ीमाल में जो आपने कपड़े वापड़े बांटे कि नहीं बच्चे लोगों को कपड़े दिया, कोई जो वॉलीबॉल भैया खेलते हो उनको वॉलीबॉल नेट दिया। ये नेट वॉलीबॉल देकर मेरे को भी बहुत अच्छा लगा, क्योंकि मैं भी वॉलीबॉल प्लेयर हूँ, मैं भी खेलता हूँ, इसलिए मुझे बहुत अच्छा लगा। आपने जो ये कार्यक्रम, भाई उनको साड़ी दिया, अपने दीदियों को कपड़े दिया, भाई लोगों को स्वेटर, कोई लोग को बुक पेन दिया, स्कूल करने बच्चे उनके लिखने के लिए, ये मुझे बहुत अच्छा लगा सर। अब एक बार बोलो, बिरसा मुंडा भगवान की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, या लोकांचं प्रेम पाहून एवढं किती मोठं जरी गाव असलं पण शांततेने त्यांनी कपडे घेतलेले आहेत आणि शांततेनं हा कार्यक्रम त्यांनी पार पाडलेला आहे। आणि हे जे कपडे आहेत हे नवीन कपड़े हैं, बहुत सारे नए कपड़े हैं। ये कपड़े तुम अच्छे तरह से पहनने का है अपने को, और हम 2 साल बाद 4 साल बाद आएंगे, और ऐसी तुम्हारी मदद रहेंगी, पुलिस पाटिल है हमारे साथ में, ऐसी मदद रहेंगी तो और आएंगे। कोई झगड़ा नहीं, कोई ये नहीं है, अच्छा गांव तुम्हारा है। सिर्फ पढ़ाई के ध्यान दो, सब जन पढ़ाई, छोटे बच्चे पढ़ाई के ध्यान देना, और हम 2-4 साल के बाद और आएंगे तुम्हारे गांव में, ख्याल रखने का। अब तुम्हारे पूरे गांव को जो कपड़े बांटा, मेलघाट में 350 संस्था का गज पे है सर, लेकिन कोई एनजीओ इस मुताबिक पूरे घर तक, हर एक बच्चे तक नहीं पहुंच पा रहे। कागज पे है। जो टीम, जो योग टीम आज आई खड़ीमाल में, जो टीम यहाँ पे हर एक गरीब के तक पहुंची है, तो हमारे खड़ीमाल वासी की ओर से जो आपने जो सहकार्य किया, जो कपड़े वाटप किया, जो पुस्तक साहित्य जो भी मदद की, उसके लिए खड़ीमाल की ओर से, पूरी गांव वाले की ओर से हम आभार व्यक्त करता हूँ। आपका अभिनंदन। मित्रांनो, मेळघाट मोहिमेचं हे आमचं आहे जेवण। हे सर्वजण मंडळी जेवायला बसलेली आहे। मेसरे सरांच्या नियोजनात हे सगळं घडत आहे आणि हे जेवणाचं वातावरण, हा मेळघाट पाहून एक गोष्ट आठवली, काय तो मेळघाट, काय ती झाडी, आणि काय ती आमची मोहीम, आणि काय इतके गोड लोक, अतिशय सुंदर वातावरण आणि प्रेमळ लोक, आणि अशा लोकांमध्ये मेसरे सरांनी आम्हाला घेऊन आणलं, आणि हे पुण्य काम आम्हाला मेसरे सरांनी दिलं, आणि हे भाग्य आहे। प्रत्येकाच्या नशिबामध्ये हे भाग्य मिळत नाही। जे मेळघाट मोहिमेमध्ये आलेले व्यक्ती आहेत त्यांच्याच प्रारब्धामध्ये गोष्ट आता पडलेली आहे। थंडगार झाडाखाली जेवण केल्याच्या नंतर येथे चारा साठवून ठेवण्याची ही जी पद्धत आहे, हे जे मचान आहे हे दिसलं। मित्रांनो, 2 दिवसापासून आम्ही मेळघाटमध्ये आहोत आणि मेळघाटचं लोकजीवन पाहिलं, मेळघाटचं वातावरण पाहिलं। मेळघाट हा पूर्वीचा मेळघाट खरंच राहिलेला नाही, कारण बऱ्यापैकी शासन इथपर्यंत पोहोचलेलं आहे, परंतु तरीही 12वीपर्यंतच्या मुली शिकतात, त्यानंतर त्यांना पुढील शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते, परंतु 20-20, 25-25 किलोमीटर किंवा कधी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत सिनियर कॉलेज नसल्यामुळे येथे मुली शिकत नाहीत असं आम्हाला जाणवलं। मुलींना आम्ही विचारलं की तुम्हाला शिकण्याची पुढे इच्छा नाही का, तर मुली म्हटल्या आम्ही 12वीपर्यंत जर शिकलो तर पुढे पण शिकायची इच्छा आहे, परंतु आम्हाला शिकण्याची तशी सोय नाही। त्यानंतर काही गावामध्ये, म्हणजे जे खडीमल गाव आहे, जे तुम्ही पाठीमागे पाहता, या खडीमल गावामध्ये उन्हाळ्यात 4 महिने पाणी नसते, असे अनेक गाव आहेत, परंतु तरीही येथे कुपोषणाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे। त्यानंतर बऱ्याच अंशी मेळघाटमध्ये खडीकरण का होईना पण रोड झालेले आहेत। आम्ही 4 वर्षापूर्वी इथे आलो होतो तर असे रोड नव्हते, त्या मानाने मेळघाटमध्ये चांगल्या पद्धतीचे रोडसुद्धा पाहायला मिळतात।
एकंदरीतच काय तर मेळघाट बदलते असं म्हणायला काही हरकत नाही. जे आता खडीमल आहे ह्या गावातील साहित्य वाटप झाल्याच्या नंतर अतिशय जास्त दुर्गम असलेल्या माळी झडप या गावाकडे आम्ही निघालो. कुठे सिमेंट रस्ते तर कुठे खडीकरण तर कुठे दगडाचेच रस्ते, असं संपूर्ण रस्त्याचं जाळं मेळघाटात आहे. हे संपूर्ण रस्त्याचं जाळं पार करून आम्ही माळी झडपकडे जेव्हा निघालो तेव्हा जवळपास आम्ही मुख्य रस्त्यापासून म्हणजेच सेमाडोहोपासून आम्ही 80 ते 85 किलोमीटर आसपास हे असावं याचा अंदाज आहे. कारण ज्या ठिकाणी आम्ही थांबलो ते चुनखडी गाव, त्या चुनखडी गावापासून सुद्धा इकडील गावं जवळपास 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहेत. आणि इकडे सुद्धा एखाद्या चित्रपटामध्ये आणि कथा कादंबऱ्यामध्ये पाहावं किंवा वाचावं असं वर्णन आहे. परंतु मित्रांनो, हे पाहायला अनुभवायला 1-2 दिवसासाठी चांगलं आहे, परंतु हे बांधव इकडे आयुष्य व्यतीत करत आहेत. हे बघा, चारा या पद्धतीने ठेवल्या जाते, म्हणजे चारा भिजणारही नाही खालून. जेव्हा पाऊस वाहते, पाणी वाहते त्याचेही अंतर आणि जनावरांपासून प्राण्यांपासून सुद्धा सुरक्षित. हा जो रस्ता आहे हा आहे माळी झडपचा. आणि हा माळी झडप म्हणजेच आमच्या मोहिमेतील 3रं गाव. आणि 4थं गाव जे आहे ते मुख्य ज्या गावामध्ये आम्ही मुक्काम केला ते गाव आहे. निसर्ग आपला सगळ्यात मोठा गुरु आहे, म्हणून जेव्हा आपण निसर्गात जाऊ त्या निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्या निसर्गाकडून आपल्याला संयम शिकायला मिळतो. त्या निसर्गाकडून आपल्याला आपल्या आयुष्यातील संघर्ष पाहायला मिळतो. कारण ऊन, वारा, पाऊस, वादळे यापासून हे संघर्ष करून हे जंगल उभं असतं. मित्रांनो, आज मोहिमेचा 2रा दिवस आणि आज 2ऱ्या दिवसाला आम्ही 2 गावं वाटलेले आहेत 1 वाजेपर्यंत. आता एक माडी झडप म्हणून गाव, अजून एक 4 ते 5 किलोमीटर गाव आहे. या गावाकडे आम्ही निघालेलो. आता घनदाट जंगलातून आम्ही आता माडी झडपकडे कपडे वाटण्यासाठी आम्ही निघत आहोत आता. आणि सर्वजण आमची टीम एक थोडा ब्रेक घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही इथं थांबलेलो आहोत. तर आपण आता माडी झडपकडे पुढे निघूया. धन्यवाद. जे तुम्हाला दृश्य दिसत आहेत हे दृश्य अनेक वेळा जंगल सफारीच्या दरम्यान दिसतात, परंतु आमची जंगल सफारी एवढी मोठी झालेली होती, 80 ते 85 किलोमीटर अंतर आणि प्युअर मेळघाटमध्ये आमची ही जंगल सफारीप्रमाणेच एक सेवा झालेली होती. कारण जेव्हा तुम्ही नरनाळ्याच्या जंगल सफारीमध्ये जाल, त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, आपण ते पाहू शकता, तेव्हा या प्रकारचे तुम्हाला रस्ते दिसतात. परंतु इथे फक्त जंगल सफारी किंवा हौसेसाठी इकडे न येता मेळघाटातील बांधवांना सेवा देण्यासाठी, गरजू साहित्य वाटप करण्यासाठी आम्ही इकडे आलेले आहोत. आणि दोनही गोष्टी झाल्या. निसर्गाच्या सान्निध्यात जाता आलं, निसर्ग अनुभवता आला, मेळघाट पाहता आला, मेळघाटातील लोकसंस्कृती, लोकजीवन अनुभवता आलं, त्याचबरोबर सेवासुद्धा करता आली. अशी अष्टपैलू असलेली ही मोहीम आहे. आपण येणाऱ्या वर्षी जर आपण इच्छुक असाल तर आदरणीय मिस्त्रे सरांना आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क करून या मोहिमेमध्ये सहभागी सुद्धा होऊ शकता. बघा किती सुंदर निसर्ग आहे. आणि या निसर्गामध्ये जवळपास मेळघाटमधून 5 नद्या वाहतात. जवळपास सगळ्या प्रकारची श्वापदे आहेत. तिथे वाघसुद्धा आहे. पट्टेदार वाघ, तर मेळघाटचा पट्टेदार वाघ जगप्रसिद्ध आहे. विचार हा पडतो, जेव्हा आपण या भागात येतो तेव्हा या गावातील लोक किंवा जनता किंवा बांधव जेव्हा अचलपूरसारख्या ठिकाणी यायचं म्हटलं तर यांना जवळपास 100 ते 110, 120 किलोमीटरपर्यंत यावं लागतं. आणि अशा खडतर रस्त्यामधून यावं लागतं, जिथे कुठेही म्हणजे सगळीकडे वळणावळणाचे रस्ते तर आहेत, परंतु खडतर आहेत. समजा अशा ठिकाणी 2 व्हीलर असेल, पंक्चर झाल्याच्या नंतर काय करावं, किती कठीण समस्या. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी नाही.
मोबाईल कव्हरेज नाही, टॉवर नाही, वेळेवर धावून येणारं कोण, मध्ये जर पट्टेदार वाघ आला आडवा तर त्याचं काय करायचं, म्हणजे अनेक समस्या घेऊन येथील बांधव जगत आहेत. परंतु शासनसुद्धा या सगळ्यांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. बऱ्यापैकी आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने इथे रोड खडीकरण का होईना होत आहेत. आणि आम्ही पोचलेलो आहोत माळी झडप या गावामध्ये आणि बाजूलाच वाहते ती नदी. आणि हे बघा माळी झडप. या पद्धतीने येथील गाव आहेत. काही ठिकाणी छोट्या वस्त्या तर काही ठिकाणी मोठ्या वस्तीचे गावं आहेत. आणि आमच्या मोहिमेमधील महिलासुद्धा या सगळ्या कामामध्ये अग्रेसर होत्याच. अकोला, वाशिम, मालेगाव, शिरपूर येथील महिलांनी खूप सहकार्य या मोहिमेमध्ये केलं. या गावात माळी झडपमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खवासुद्धा मिळते मित्रांनो. नुकताच ट्रक आला आणि हे बघा दृश्य एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे येथे आपल्याला जाणवते. हे गाव आणि गावाच्या पुन्हा मुख्य ठिकाणी कपडे वाटपासाठी सर्वजण एकत्र बसणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी नियोजनाप्रमाणे ठरत आहेत आणि नियोजनामधलं आजच्या दिवसातलं हे तिसरं गाव आहे. या तिसऱ्या गावाचा वाटप सुरू झालेला आहे. लहान मुलांना चॉकलेट्स, प्रत्येकाला खाऊ, प्रत्येकाला वस्तू मिळणारच असं हे नियोजन आहे. भरपूर साहित्य, एका स्त्रीला 5-5, 6-6 साड्या, 2-2, 3-3, 4-4 ड्रेसेस आलेले आहेत. एवढं साहित्य या सगळ्या बांधवांनी दिलं. आता अनेक वेळा अनेकांना काय वाटतं की आम्ही तिथे गेलो नाही, परंतु सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं काही जणांनी सांगितलं की नावसुद्धा माहिती कोणाला करू नका, फक्त तुमच्या हाताने आमची मदत मेळघाटपर्यंत पोहोचली पाहिजे, मेळघाटातील बांधवांना पोहोचली पाहिजे, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. असेही लोक समाजात आहेत या मोहिमेच्या दरम्यान आपल्याला कळतं. सकाळपासून आता हे शेवटचं गाव आहे आमचं वाटण्याचं. माळी झडपमध्ये फार लोकसंख्या कमी आहे, पण तुमचं गाव अतिदुर्गम भागामध्ये असल्यामुळे आम्ही इथं तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्यासाठी खाऊ देणार आहे. लाव मुलांनासुद्धा खाऊ देणार आहे आणि जास्तीत जास्त कपडे वाटप तुमच्या गावात आम्ही करणार आहे. आणि आमच्यासोबत जे आमची टीम आलेली आहे, हिंदवी परिवार छत्रपती तरुण मित्र मंडळ, आमचे डॉक्टरची टीम आहे. ज्याला गोळ्या लागल्या त्यांनी ते गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात. आपल्याला पूर्ण माहिती आपल्याच भाषेमध्ये आमचे मित्र पटेल हे तुम्हाला देणार आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्याच्या समूहाने ही इंदी म्या कार्यक्रम इन्हें दादा लाखे मका इंदी बरी जिल्हा टेर कुरकू एचकेन इंदी आले उपुन चक्कर इंदी साहेब गेले इन्हें एचकिन उपुन चक्कर डायन मकान इन्हीं अति दुर्गम भाग में तो इंदी आपे गाँव के चुनटिंग के आपे गाँव नोलगाँव चुनखड़ी इंदी गाँव चुनटिंग के तो इंदी गाँव दिखो जीव मिंको बजिए लगे पेने तोने जीव बोचो सही जगह देख मदद पोस्टिंग होना दी गल जा आले आपे गाँव के चुनटिंग के मका इंदी कार्यक्रम गल जा बड़ी आपे मैंने गई है दो पूरे कपड़े ना तो दिखो दिखो डिंगटे साले दो आपे पद्दर सी डिकेन सायले गिलिंग बाकी दिखो दिखो मेरा जितने भी डाकू दी आपके जेल के तो मस्त दिखो का धन्यवाद अपना ऐसे ले तो जिसके भी बीमारी वगैरह जो भी टाका दी आने डॉक्टर को कैंप वगैरह चालू के मैं बंटो में डिब्बी तपास हुए देन दिखो ऐसे कैंप चालू के चश्मा वगैरह कटिंग हुआ दो इन सारे कार्यक्रम अच्छे टेडो होना आपले सहयोग आले होना ले आपले मनापासून स्वागत करतो बेटेकर साहेबाचं. एकदा बेटेकर साहेबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बेटेकर साहेबांना मी विनंती करतो की आम्हाला थोडं गावाविषयी माहिती द्यावी, किती लोकसंख्या काय आहे हे आम्हाला सांगावं. समजते आले गावेन पूरा उरा संख्या 140 मेरा घाट एक्सा बेट लोक संख्या 3.25 का मेरा टाकुले आले गावेन दो इनको के इंदी संदेश जिकेडा कि आले गागो के बार दिन पहले संदेश जिकेडा कि आप गाँव कपड़े वाटाप को हे बा गालकेडा के बाप के हाँ बारी दिन पहले आपके संदेश जिकेडी ना जिसका टाकू इंजन एम मालूम लेकिन आपकी गालकेडा की शनिवार रविवार आप गावे कपड़े वाटाप को लाके बस. धन्यवाद. 2-3 गांव करके हम यहाँ पर आ गए. माड़ी झड़प आपका गांव, हम तुम्हारे लिए ये कपड़े लाए, साहित्य लाया
और सब तुम्हारे हमको आनंद आ रहा कि हम तुमको कुछ दे रहे, हम देने के लिए आए, हम तुम्हारे से लेने के लिए आए नहीं। तो इसीलिए आपको जो मिलेगा, आपको जो कपड़ा देने वाले हैं हम, वो कपड़ा अगर आपको नहीं होता है तो दूसरे को दे देना। बच्चों को भी अपन यहीं दे देंगे, बच्चों को इनको भी दे देंगे, क्योंकि गड़बड़ हो जाएंगे। इतने बच्चे जो है ना, अब वो जो महिला है वो महिला के साथ में दे देंगे हम, बच्चे के कपड़े भी आपके साथ में दे देंगे। और हर एक महिला को कपड़े मिलने वाले हैं, तो गड़बड़ नहीं करने की और आराम से बैठने का और आराम से जाने का। ओके मित्रांनो, मेळघाट म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्याचा काही भाग त्याला मेळघाट म्हटलेला आहे। आणि या मेळघाटची बॉर्डर जी आहे ही मध्य प्रदेशाची जोडलेली असल्यामुळे या भागामध्ये जास्तीत जास्त हिंदी किंवा कोरकू भाषा बोलली जाते। या लोकांना जास्तीत जास्त कोरकू भाषा येते आणि या भाषेचं जे ज्ञान आहे ते या एरियात राहिल्याच्या नंतरच येत असते। म्हणून येथील लोकांशी बोलायचं जर असेल तर आपल्याला एकतर हिंदी किंवा कोरकू भाषेचा आधार घ्यावा लागतो। परंतु आमच्याकडे राजकुमार पटेल सर जे होते त्यांच्या माध्यमातून या सर्व बांधवांशी सहज संवाद करता आला। हे सगळे जे बांधव आहेत हे आहेत माळी झडपचे। माळी झडप एक छोटं गाव आहे आणि खूप जास्त आतमध्ये आहे। येथील लोकांचं जे मेडिकल कॅम्प आहे, मेडिकल चेकअप जे आहे ते सुद्धा आमच्यासोबत असणारे, आमच्या हिंदवी परिवारामध्ये असणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी आणि मॅडम आहेत त्यांनी यांचं हेल्थ चेकअप केलं, मोफत गोळ्या औषधी दिल्या। त्याचबरोबर त्यांचं निदान करणं महत्त्वाचं आहे। मागच्या वर्षी तर अक्षरशः डोळ्यात गेलेली शिळक डॉक्टर पावसे सरांनी काढली होती। म्हणजे अनेक वेळा ज्या गोष्टी कधीही त्यांनी स्वप्नातही पाहिल्या नसतील अशा गोष्टीसुद्धा होतात। कारण त्यांच्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट होती की हिंदवी परिवार तिथे जाऊन मदत करेल म्हणून, परंतु त्या गोष्टी झाल्या आणि सगळ्यांच्या सहकार्यातून झाल्या। कारण मेसरे सर तर प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून काहीच झालं नाही म्हणतात, करणारे तुम्ही सर्वजण आहात असं सर्वांना श्रेय देणारे मेसरे सर आहेत। आणि खरं तर त्यांचा सगळ्यात जास्त येथे त्याग आहे, बलिदान आहे आपल्या वेळेचं। कारण ही वेळ परत न येणारी ते समाजासाठी देत आहेत, हे सगळ्यात मोठी गोष्ट करत आहेत ते। माता भगिनीच्या सर्व वस्तूचा वाटप झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी लहान मुलांना वस्तू वाटप करून त्यानंतर जे गावातील पुरुष आहेत त्या पुरुषांना एकत्रित बसवून त्यांचंसुद्धा गरजू साहित्य जे आहे यांचा वाटप करण्यात आला। या वाटपानंतर जे गावातील पोलीस पाटील, सरपंच वगैरे असतात त्यांचंसुद्धा आभार किंवा त्यांचं मत या वाटपाबद्दल किंवा या सेवेबद्दल काय आहे असं प्रत्येकजण घेत आला। या भागामध्ये अनेक जणांनी, आमच्यातील अनेक जणांनी प्युअर विना केमिकलचे तांदूळ, ज्वारी असे धान्यसुद्धा पैसे देऊन विकत घेऊन आणलेले आहेत। त्याचबरोबर खवा, येथील एकदम गावरान मेवा म्हणजे खवा, येथील खवा आपल्याकडील बाजारभावापेक्षा खूप स्वस्त आणि अगदी ओरिजिनल ज्याला म्हणतात मूळ स्वरूपातला जो खवा आहे तो खवासुद्धा अनेकांनी आम्ही घेऊन आलो। काही भागात आदिवासी बांधव, काही भागात गवळी बांधवसुद्धा इकडे राहतात। गवळी बांधवांचा मूळ व्यवसाय हा दुग्धपालन आहे। इथे दिव्यांग जो आहे त्याला सुद्धा इथे वाटप करण्यात आला। हिंदवी परिवार की ओर से अपने गांव में ये अपने को वॉलीबॉल नेट भी दिया, फिर बच्चे उनको लत्ते, कपड़े, भाई उनको साड़ी सब कुछ दिया। और मेडिकल वाले भी डॉक्टर लोग भी आए उनके साथ, उनके भी उपचार के लिए दवा गोली सब अपने को दिया। और अपना कार्यक्रम बहुत अच्छा हुआ, कुछ गड़बड़ नहीं हुआ। और गड़बड़
अपने गांव के लोग नहीं किया, इस कारण से बहुत अच्छा उनका भी हुआ और अपना गांव को तरफे उनको आभार व्यक्त करता हूँ। नुकतंच 15-20 मिनिटापूर्वी जे व्हॉलीबॉलचं साहित्य दिलं होतं त्या साहित्याचा उपयोग सुरूसुद्धा झाला आणि आम्हीसुद्धा मस्त या साहित्याचा व्हॉलीबॉलचा खेळाचा आनंद घेतला आणि ते सुद्धा कुठे मेळघाटमध्ये। संपूर्ण झाला आहे। मित्रांनो, मेळघाटमधील हे संपूर्ण तुम्ही पाहू शकता, ह्या बल्ल्या आहेत, हे लाकूड सागवान लाकूड, यावर जनावरांसाठी चाऱ्याची सोय करून ठेवलेली आहे। आणि हे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या कवेत बसेल त्याच्या आसपास लाकूड आहे, म्हणजे एवढं मोठं लाकूड वाहने घेऊन येणे आणि परत वर जनावरांसाठी चारा ठेवतात आणि याच्यावरच मचांग म्हणून इथे राहतात सुद्धा। तर या प्रकारचं हे अतिशय सुंदर लोकजीवन आपल्याला इथे पाहायला मिळते। समाधानी, अतिशय समाधानी लोक आहेत इथे, म्हणजे मोजकं असूनही अत्यंत नैसर्गिक पद्धतीने जगतात आणि यांच्या आयुष्यामध्ये मोजक्या गरजा असूनही आपल्याला यांचा आनंद दिसतो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो। परतताना मध्येच शेतामध्ये असलेलं जे 5-10 कुटुंब होते त्यांना सुद्धा साहित्याचं वितरण करण्यासाठी इथे थांबलेले होते। म्हणजे छोटी छोटी वस्ती काही ठिकाणी आपल्याला दिसते, अशाच एका छोट्या वस्तीमध्ये आम्ही थांबलो होतो आणि इथे सुद्धा वितरण करण्यात आलं आवश्यक वस्तूचं। आणि त्यानंतर पुढे आम्ही चुनखडीकडे निघणार, परंतु मग एवढ्या वेळेचा थोडासा सीन घालवण्यासाठी आमच्यातील रणरागिणी आणि मावळे हे सर्वजण थोडेसे फोटोशूट करण्यात व्यस्त झाले। हा बघा सूर्यास्त मेळघाटमधील, इथे आम्ही सर्वजण मस्त छान फोटोशूट केलं। त्याचं कारण असं की प्रत्येकजण स्वतःवर प्रेम करते आणि करायलाच पाहिजे, आणि म्हणून फोटो काढणं हे कोणाला आवडणार नाही। आता तिसरा दिवस, हे बघा मित्रांनो, तिसरा दिवसाची सुरुवात जी आहे हे अक्षरशः भांडे घासण्यापासून, म्हणजेच येथे कोणीही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं हातात पडेल ते काम करतात। आमचे शिवभक्त, आमचे मित्र येथे ह्याच गोष्टी सकाळी 5:30ला उठून, म्हणजे योगा झाल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। चहाची लगबग सुरू झाली, नाश्त्याची लगबग सुरू झाली, थंडी होती, हिवाळा होता, तिथे शेकोटीसुद्धा होती। आता सध्या आम्ही आहोत चुनखडी या गावामध्ये आणि आज या गावाचं वाटप वितरण होणार आहे, कारण या गावचं साहित्य आधीच काढून ठेवलेलं होतं। येथे स्वयंपाकाची सोय, त्याचबरोबर परिसर स्वच्छता। आमचं म्हटल्यापेक्षा हिंदवी परिवाराचं एक वैशिष्ट्य असं की ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी चॉकलेटचं रॅपरसुद्धा राहणार नाही, कुठला कचरा, कुठली घाण, कुठलीही गोष्ट अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने असणार आहे। येथे स्वच्छता आणि शिस्त या 2 गोष्टीला फार महत्त्व हिंदवी परिवाराच्या मोहिमेमध्ये, म्हणून कुठलाही कचरा इथे नसते आणि शिस्तमध्ये कुठलीही कमतरता नसते। एक छोटंसं जनरेटर सोबतच घेऊन गेलेलं आणि त्याच्यावरच मोबाईल वगैरे चार्ज करायचे,
जेवढे होतील तेवढे होतील, परंतु माझ्याकडे मात्र 3 पॉवर बँक होते. कारण हे मेसरे सरांनी माझ्याकडे जे दिलेलं होतं आणि गोपालकडे दिलेलं होतं, जे काय म्हणून आपण जबाबदारी होती ती व्हिडिओ काढण्याची होती, आणि म्हणून माझ्याकडे 3 पॉवर बँक होत्या. आणि हे बघा, आम्ही मित्रमंडळ परत दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशीची सकाळ मेळघाटाच्या सानिध्यामध्ये. आणि हा पुष्पा भाऊ झुकेगा नाही साला. आणि या पद्धतीने आम्ही छान फोटोशूट केलं. पटेल सरांचे वर्गमित्र, सरांचे मित्र, वर्गमित्र, आणि ज्याला आपण म्हणतो लंगोटीयार म्हणजेच बालपणीचे मित्र आहेत. हा संपूर्ण माल आता फक्त एका गावचा आहे, चुनखडी, जेथे आम्ही मुक्काम केला तेथील हा आजचा शेवटचा दिवस. आणि हा संपूर्ण कपड्याचा वाटप, गरजू साहित्य, त्यानंतर लेखन साहित्य, हे सगळं आज चुनखडीला वाटप करायचं आहे. रशी लंबी घेत होती तर हिंदी बोल ना, हिंदी द्या. 1 मिनिट इकडे समोर व्हा तुम्ही, समोर व्हा सर, समोर व्हा तुम्ही सर. सर मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून कपडे वाटप आहे. या कपडे वाटपात आहे ना, सगळ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आमच्या या सहकार्यांचा आहे. गेल्या 2 दिवसापासून आमचे सहकारी रात्रंदिवस महिन्यापूर्वी झटतात आपल्यासाठी, आणि आम्ही काल आमच्या सहकार्यांनी, आमची डॉक्टरची टीम झटत तुमच्यासाठी. आणि काल 2 दिवसापासून आपण एक माडी झडप, नवलगाव, खडीमल या 3 गावामध्ये आपण कपडे वाटलेले आहे. आज चुनखडीमध्ये कपडे वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. हा वाशिम जिल्हा आणि अकोला जिल्हा या जिल्ह्यातून साहित्य पूर्ण आलेलं आहे. आमचा सगळा ग्रुप पूर्ण दोन्ही जिल्ह्यातून हा इथं उपस्थित आहे. आणि आपल्याला डॉक्टरची टीम, आमचे संभाजी पाटील भोसले हे पंढरपूरहून आलेले आहेत आपल्यासाठी. डॉक्टर साहेब आणि डॉक्टर काटेकर साहेब आणि त्यांची टीम हे चांगलं काम, तुम्हाला जे औषध गोळ्या उपलब्ध आहेत त्या तुम्हाला देणार आहे. आणि आता एक 15 मिनिटाचा आपत्ती व्यवस्थापनचा आपल्या गावासाठी डेमो सादर होणार आहे. आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महिलांना कपडे वाटले जाईल, मग पुरुषांना कपडे वाटप केले जाणार आहे. तर आता आपत्ती व्यवस्थेचा कार्यक्रम आता आम्ही चालू करतोय. जय आदिवासी, जय मुटुआ, जय सेवा, हिंदवी परिवार, छत्रपती तरुण मित्र मंडळ आणि पतंजली योग गुरु इंडी सभ्यकू मिलतीन तेन आपे इंगा जो गटग्राम पंचायत ताकुडे 3-4 गाव खडीमाल, नोलगाव, माड़ीयड़प, चुनखड़ी इंडी जो आपे उपुन गाव टाकू मका इंडी उपुन गाव कार्यक्रम गल्या आले इनको पूरे को सहयोग टाकू को मका इंडी सादा सुधा कार्यक्रम बनने आपे मनेन इपर बगडेटा कि इंडी तुनी का राजकारण मिंकू है या तुनी का पक्ष मिंकू है जो तुनी का संस्था मिंकू है इंडी संस्था बनने देखे बने इनको गड़बड़े कुरकु डिंगते जो भी मदद जू लगे दी मदद आपे टाइम फुलचिंग होना एटो 70-80 कुरकु इनको टाइम भी जू मिंकू एटो कम से कम बड़ी महीना आपे महीना लगी ऐसे लगे इनको कमा लगे मकान आपे टाइम पूरा जो भी गरजू व्यक्ति इन चीजों गठन होना दीगल इनको लगे मकान इन कार्यक्रम अच्छा डाई होना दीगल या आपे सहयोग जे दो आज तहसील तुनी के बिंग का पने तुनी का चुट्टी चुपारें का ऐसे ऐसे आगे सिंगल की ऐसे मगर डेन दोपहर ऐसे दी ऐसे कंट्रोल आपले सुपर 17 का डटा होना दी कोरो का सुपर ऑब्जेक्ट होना दे बारे में 3 ताकू दी टीम अभी के गलेवा तो दे बारे अभी समझा टीम धन्यवाद। हाथ और फ्रैक्चर हो जाए उसको बैंडेज कैसा करना है ये बताने वाले हैं हमारे अजय भोयर। ये बैंडेज बांधना चालू है आप मेरा पचना इनकी पचना चिकन बना गुरु एक चौकोन रुमाल लेना है बड़ा स्कार्फ उसको घड़ी मारकर त्रिकोण बनाना है और त्रिकोण बनाने के बाद में इस तरीके से बांधना है
बांधना है एक ही बैंडेज 6 जगहों पे मैं रुमाल टाकू दुपट्टा टाकू दिखे अभी रुमाल तो पढ़ूंगा बाहर दिखे इसकी दिखे ऐसा मस्त पट्टी की और की 2 नान एनएटी फिर मटन पुल की पहले दिखे हिंदी पूरी टीका पूरी ऐसे जगह खोलूंगा ये जो सर में अगर मार लग गया है, सर की हड्डी टूट गई है, गाल की हड्डी टूट गई, अंदर की अनोटी की आपने जो दांतों की हड्डी प्रथम उपचार करतो आपण त्या अवस्थेत काहीतरी म्हणजे ब्लडिंग थांबेल. एक बँडेज आपण 6 जागेवर बांधू शकतो. नीचे भी बांधा जाता है जैसे कि वैसे ही बांधा जाता है, क्या हो जाता है वो चीज टूटते ही ला जाएंगे. कटर कोणाकडे कटर 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 दे ना आला भेटला ये आपको अगर मार लग जाए का गिलास के साथ चलेगा चाय के गिलास से भी अच्छा रहेगा. कागज का आपत्ती कुठल्याही स्वरूपात येऊ शकते. मग ते पूर असेल, महापूर असेल, आग लागलेली असेल, भूकंप असेल किंवा अपघात असेल. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, कुठले उपाय करायला पाहिजे, आपण त्या पद्धतीमध्ये खचून न जाता कुठले निर्णय घ्यायला पाहिजे. आपण जर हात मोडलेला असेल किंवा हात फ्रॅक्चर असेल, पाय फ्रॅक्चर असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीने उचलायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपल्याजवळ असलेल्या रुमालाने त्याचं बँडेज करायला पाहिजे आणि दवाखान्यापर्यंत जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं आपत्ती व्यवस्थापनचं प्रशिक्षण जे आहे येथील सोबत असलेले आपत्ती व्यवस्थापन पथक जे आहे यांनी दिलं. कारण बांधवांना येथील बांधवांना अंतर्गत भागात राहायचं असल्यामुळे उपलब्धता जी आहे मेडिकलची ही सहजच होत नाही. परत या ठिकाणी सुद्धा मेडिकल कॅम्प एका बाजूला सुरूच आहे, एका बाजूला आपत्ती व्यवस्थापन पथकांचं जे प्रशिक्षण आहे ते सुरू आहे. आणि सध्या 4थं गाव आहे आमचं आणि या गावाचं नाव आहे चुनखडी. येथेच आमचा मुक्कामही होता. याच ठिकाणी आज साहित्य वाटप केले जात आहे. परंतु त्याआधी हे जे तुम्हाला दिसत आहे आपत्ती व्यवस्थापन आहे. हे म्हणजे एका मिनिटाच्या आतमध्ये गाठी कशा पद्धतीने मारायच्या आणि एखाद्या झाडावरून किंवा मोठ्या इमारतीवरून जर उतरायचं असेल तर गाठ कोणत्या पद्धतीने मारायची ते सुद्धा या आपत्ती व्यवस्थापक पथकाने सांगितले. आणि खूप अतिशय आवडलेलं हे सुद्धा प्रशिक्षण येथील लोकांना आहे. कारण त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जीवनामध्ये वापरात येणारी ही गोष्ट आहे. आणि आपत्ती प्राण्यापासून माणसापर्यंत कोणावरही कधीही येऊ शकते. कशा पद्धतीने बघा गाठी पडल्या. अगर किसी का एक्सीडेंट हो गया, किसी का पैर टूट गया, किसी कोई कमर में से टूट गया तो उसको एक जगह पर से कैसे लेना दूसरा नहीं लागते मान सरल करा. इस तरीके से उठाना है उसको, एक जगह पर दूसरे ले आना है. आप लोग क्या करते हैं असा घ्यायचा आणि परत हे पदर आहे का नाही याच्यातून घ्यायचा असा. या रस्सीने आहे का नाही आपण खाली उतरतो. ही जी रस्सी आहे खाली उतरायचं आपण. या रस्सीला पूर्ण खाली उतरल्याच्या नंतर ही जी रस्सी है अपनी, जब रस्सी आप बांध रहे तब नीचे आने के लिए एक बार देखने का कौन सी उतरने की है और कौन सी छोड़ने की. और ये जो रस्सी टाइट है तो ये इस पे उतरने की, और उतरने से पहले मैंने जो पहले अभी गांठ मार के आपको बताया वो गांठ मारने का. ये रस्सी को वैसी गांठ मारने का. बाद में अपन क्या करेंगे, ये झाड़ है अपन ये झाड़ से ये रस्सी से उतर रहे तो ये जो रस्सी है ये ऐसी पीठ पे रखने की, और पीठ से ये रस्सी से पूरा का पूरा नीचे उतर गए तो ये जो रस्सी है तो ये ऐसे खींचने के बाद पूरी अपनी रस्सी आपको खाली नीचे वैसे करने का. देखो ये अगर ये देखो पहले ये देख लो बढ़िया उस पर एक हाथ के पर डालिया ये लगेगा इसका पर
है, इस प्रकार से उठाना। ऐसा उठाना। एक जो ऊपर से मिनिट है सुपर टिकन ऐसे होना, चेक जाना होना, चेक जाने बाद सुपर ऐसे हुआ एकदम तो कोरो बुजू बनने, अटैक मिनट भी बुजू बनने, सारी दुनिया के नहीं कैसे हुए, 2 मिनट भी जीता हुआ, समझ लेना डिपोर गोइन का, आखिर में गोइन हुआ है, फिर भी मकान अटैक थोड़ा ना 5-10 मिनट आके, और दी अटैक है गोइन 6 मिनट, हाँ 6 मिनट आके, अपन लगती है कि निकोन, और डिक के लगे कि इस तरह से, मगर डिपेर मिनट भी जीता हुआ। ओके डॉक्टर, पॉकेट में पेन कोई साकली हो, ये सोने की गोल्ड की साकली होंगी वो निकाल लेगा, ठीक है। काउंटिंग करने का 30 बार, 1 2 3 4 5 6, उसके बाद 30 बार देने का। ऐसा हॉस्पिटल तक जाने, जब तक जाते नहीं तब तक करने का। लेकिन पल्स ये 30 बार पंपिंग करने के बाद इसकी पल्स चालू होंगी या उधर धड़कना चालू होगा तो बंद करने का, ठीक है। चेक करना है स्पॉट सांगा पंपिंग। यानंतर मेळघाटची कला संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचं अतिशय अद्भुत दर्शन आणि अद्भुत आनंद आम्हाला येथील बांधवांनी दिला। या पद्धतीनं येथील आदिवासी नृत्य आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण सुद्धा सहभागी झालो। त्यांनी त्याची संधी सुद्धा दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद, आभार। हे जे आपल्याला दिसत आहे हे पारंपरिक नृत्य आहेत सगळे, याच्यामध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स जे म्हणू आपण त्याला इन्स्ट्रुमेंट नाही, याच्यामध्ये सगळंच्या सगळं पारंपरिक इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्या माध्यमातून अतिशय सुंदर ठेका धरणारं नृत्य आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे।
थोड्याच वेळाने आमच्यासोबत असलेल्या ज्या महिला मंडळ आहे या महिलांनी सुद्धा यांच्यासोबत म्हणजे यांच्या तालावर ठेका धरला आणि त्यांनी सुद्धा या बांधवांच्या सोबत या नृत्याचा आनंद घेतला. त्यानंतर पुरुष मंडळींना सुद्धा संधी मिळणारच होती, कारण पुरुषसुद्धा या नृत्यासाठी उत्सुक होतेच आणि हे सर्व त्यांची परवानगी घेऊनच, कारण त्यांना सुद्धा मेळघाटमध्ये आलेल्या आमच्या सर्वांना खुश करून मेळघाटच्या बाहेर म्हणजे वाटा लावायचं होतं. आणि म्हणूनच बघा आम्ही सर्वजण सुद्धा छानपैकी ठेका धरून या बांधवांच्या पारंपरिक नृत्यामध्ये सहभागी झालो, ज्यामध्ये प्रत्येकजण मेसरे सर असतील किंवा सर्वजण असतील, या सर्वांना सुद्धा सहभागी करून सर्वांनी आनंद घेतला. खूप सुंदर आणि एक कर्णमधुर ज्याला म्हणतो आपण म्युझिक, जे येथील आवाज आहे या वाद्यांचा हा कर्णमधुर आहे, कर्कश नव्हे. त्यामुळे प्रत्येकाला आनंद येईलच आणि प्रत्येकजण ठेका घेईल असं एक सुंदर समूह नृत्य आम्ही इथे करत आहोत. आणि या समूह नृत्याच्या नंतर आम्ही कपडे वाटप करून या गावचा निरोप घेणार आहोत. डान्स अर्थात नृत्य झाल्याच्या नंतर आम्ही या सर्व स्थानिक कलाकारांसोबत, वादकांसोबत आम्ही आमचे फोटो घेतले, कारण आठवण ही फोटोच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपत असतो. कारण आमची पुन्हा या गावाला कधी भेट होईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही आठवणीसाठी त्यांच्यासोबत फोटो घेतले. अनेकांनी आमच्यातील त्यांचं वाद्य वाजवून पाहिलं, अनेकांनी त्यांचा पोशाख घालून पाहिला, परिधान करून पाहिला आणि त्यावर सुद्धा फोटो घेतले. त्यानंतर या गावातील कपडे वाटपाला सुरुवात झाली, अर्थात हे चुनखडी. तसं तर मुक्कामाचं पहिलं गाव आणि कपडे वाटप आणि इतर गरजू साहित्य वाटपाचं आमचं चौथं गाव आणि हे शेवटचं गाव होतं. इथे विद्यार्थ्यांसाठी कंपास, वही, पेन, पेन्सिल, खाऊ, कपडे सगळ्या गोष्टीची उपलब्धता होती. त्याचबरोबर या गावात सुद्धा मेडिकल कॅम्प होता. त्याचबरोबर सकाळी योगा शिबिर सुद्धा झालं. आणि आताशी आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं आपत्ती व्यवस्थापन. इथे मेसरे सर सर्वांना नियोजन सांगत आहेत, तेथील पोलीस पाटलांची ओळख करून देत आहेत. मित्रांनो, या गावामध्ये एक जाणवलं आम्हाला, चारही गावामध्ये जे पोलीस पाटील होते हे 30च्या आतील किंवा 30 ते 35 वयातले होते. म्हणजेच नवीन निवड झालेले सर्व पोलीस पाटील इथे होते. हे सर्व शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेने
बसलेले सर्व गावकरी चुनखडीवासी, हे पटेल सर आहेत. पटेल सरांनी दुभाषिकाचं काम केलं, अर्थात त्यांच्या भाषेमध्ये सर्व नियोजन, मेसरे सरांचं सर्व नियोजन त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं. त्यानंतर या कपडे वाटपाला सुरुवात झाल्याच्या नंतर सर्व साहित्यसुद्धा येथे वाटप झालं. बघा, हे कंपास घेऊन हे सर्व मुली आणि मुले अतिशय आनंदात येथे आपल्याला दिसत आहेत. मेसरे सरांनी सुद्धा आणि गोपालने एक छानसा सेल्फी फोटो घेतलेला आहे आणि लगेच कपडे वाटपाची सुरुवात. आणि मी कॅमेरा सोडून या शेवटच्या गावामध्ये भरपूर काम केलं. कोणी म्हणायला नको ना की फक्त फोटो काढले, व्हिडिओ काढले म्हणून. हे बघा, मी भरपूर फोटो काढले, परंतु शेवटच्या गावामध्ये आणि खडीमलमध्ये भरपूर कामसुद्धा केलं. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ हातात पडेल ते कामसुद्धा आम्ही करत असतो. अनेक शिवभक्त होते, मोठ्या मोठ्या पदावरील होते, काही राजकीय लोक होते, परंतु येथे फक्त हिंदवी परिवार सदस्य म्हणून आलेले होते. उपजिल्हाधिकारी लेवलचे लोक, त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर सर्व कर्मचारी, त्याचबरोबर विविध राजकीय पदाधिकारी, हे सर्वजण येथे फक्त शिवभक्त म्हणून आणि सेवा देण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर या मोहिमेला ज्यांनी कपडे आणि इतर साहित्य दिलेलं आहे, जे वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, शिरपूर, अकोला येथील जे व्यापारी वर्ग आहे, त्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून हिंदवी परिवारातर्फे हार्दिक आभार. कारण त्यांच्या माध्यमातून आपण म्हणजे त्यांचं जे मदत आहे हे हिंदवी परिवाराच्या माध्यमातून मेळघाटमधील बांधवापर्यंत पोहोचले. अर्थातच त्यांनासुद्धा त्याचं सत्कार्य करण्याचं पुण्य मिळालंच. त्याचबरोबर पोलीस खात्यातील कर्मचारी, शिक्षक, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणीचे सुद्धा काही कर्मचारी या मोहिमेमध्ये हजर होते. परंतु कोणालाही कुठल्याही पदाचा किंवा कुठल्याही स्वतःच्या असणाऱ्या संपत्तीचा येथे गर्व नव्हता. येथे सर्वजण फक्त शिवभक्त आणि एक स्वयंसेवक म्हणून आलेले होते आणि प्रत्येकजण त्या पद्धतीने आपापले कर्तव्य निभावत होतं. भरपूर फिरून 3 दिवस मेळघाटमध्ये राहून यांच्या आयुष्याचा जर विचार केला तर आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या पद्धतीने आपण जगतो ते आपण खूप व्यवस्थित आहे, आपल्याला ईश्वराने खूप व्यवस्थित ठेवलेलं आहे, असं ईश्वराला आपण आभार येथे आल्याच्यानंतर मानतो. त्याचं कारण अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आणि कितीतरी अवघड परिस्थितीवर मात करत येथील बांधव आपलं आयुष्य जगत आहे. परंतु अलीकडील काळामध्ये शासन बऱ्याच अंशी यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. फक्त जंगल असल्यामुळे प्रत्यक्ष इलेक्ट्रिसिटी आणि मोबाईल टावर येथे पोहोचवण्यास अजूनही विलंब होत आहे. काही वर्षानंतर तीसुद्धा उपलब्धता यांच्याकडे असेल अशी आशा करूया. 2022च्या कपडे वाटप मोहिमेमध्ये सुद्धा आणि 2024च्याच ऋणमोचनच्या महास्वच्छता अभियानाच्या मोहिमेमध्ये सुद्धा आमच्या 1-2 मित्रांनी म्हटलं की हा व्हिडिओ खूप लांब होतो, म्हणजे जवळपास 1.5 ते 1.25 तासाचा हा व्हिडिओ होत आहे. परंतु हा व्हिडिओ म्हणजे आयुष्यभराची आठवण आहे. हा व्हिडिओ म्हणजे प्रत्येकाने केलेल्या सेवा कार्याची एक पावती आहे. आणि आपण भविष्यामध्ये जेव्हाही आपल्याला स्वतःला पाहायचं असेल तर या चॅनलवर येऊन प्रत्येकाला ते पाहता यावं म्हणून हा व्हिडिओ किती मोठा होते याला काहीही अर्थ नसून हे कार्य आपण केलं होतं याची सदैव प्रेरणा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठाच होऊ दिला मी. त्याचं कारण असं आहे की आठवणी ह्या व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याला साठवून ठेवता येतात आणि साठवलेल्या आठवणी आपल्याला प्रेरणा देत असतात. हिंदवी परिवार म्हणजे एक कुटुंब आहे आणि वाशिमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणजे आदरणीय मेसरे सर आणि समोर संभाजी भोसले सर आपल्याला दिसत आहेत. वाशिमच्या हिंदवी परिवाराचे जे कुटुंब प्रमुख आहेत ते मेसरे सर आहेत आणि महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचा हिंदवी परिवाराचं जे कुटुंब प्रमुख आहेत ते आदरणीय डॉक्टर शिवरत्न शेटे सर आहेत. अर्थात त्यांनीच हिंदवी परिवाराची मुहूर्तमोड रोवली.
एक रोपटं लावलं होतं आणि आता त्या रोपट्याचा महाराष्ट्रभर प्रचंड मोठा असा वटवृक्ष तयार झालेला आहे. आणि या वटवृक्षाच्या खाली स्वच्छता असेल किंवा मेळघाट कपडे वाटप मोहीम, गरजू साहित्य मोहीम किंवा गडकिल्ले संवर्धन, त्याचबरोबर गडकिल्ले पदभ्रमंती मोहीम, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन, कधी जर कुठे पूर आला तर तिकडे या परिवाराचे सदस्य स्वयंसेवक म्हणून जातात. या सगळ्या सेवा कार्याचं त्या संपूर्ण वटवृक्षाखाली ते संपूर्ण सेवा कार्य होतात. म्हणून हिंदवी परिवार हा अत्यंत महत्त्वाचा परिवार महाराष्ट्रामध्ये होऊन बसलेला आहे. कारण जिथे गरज तिथे हिंदवी परिवार अशी एक समीकरण होऊन बसलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय शिवरत्न शेटे सर शिवव्याख्याते, शिवचरित्रकार असल्यामुळे त्यांच्या वाणीतून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि शिवविचार, शिवचरित्र आपल्याला ऐकायला मिळते. ते सुद्धा आपण ऐकू शकता. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा, छान हसते का तू? हस ना थोडा. हट हट हट. वा, हस ना थोडा, हस ना थोडा, हस ना. स्माइल, स्माइल का? स्माइल नाही समजत रे. संपूर्ण साहित्य वाटपानंतर सर्व गावकरी, महिला आणि पुरुष, त्याचबरोबर लहान थोर, लहान मुलं हे सर्वजण जेव्हा घराकडे जात होते तेव्हा अत्यंत समाधानी आणि हसतमुखाने ते आपल्या घराकडे जात होते. कारण त्यांना अनपेक्षित अशा सगळ्या गोष्टी हिंदवी परिवाराकडून त्यांना मिळाल्या. जाताना एकमेकाला चर्चा करताना दोन्ही हाताने एका सदस्याला दोन्ही हाताने पकडावे लागतील एवढे साहित्य, भरभरून साहित्य मिळालं. त्याचबरोबर इथे महिला मंडळ सुद्धा आनंदाने आपल्या घरी जात आहे. आज सर्वांना सुट्टी होती, कामाला कोणीही कुठे बाहेर गेलेलं नव्हतं. सर्वजण फक्त आणि फक्त या मोहिमेसाठी, साहित्यासाठी आम्ही गावात थांबवलेले होते. या आजीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून खूप समाधान वाटते मित्रांनो. आणि यानंतर ही जी आजी आहे, एक गंमत बघा, याला म्हणतात खरं स्वतःला तरुण ठेवणं. फक्त आता ऐका आजी काय म्हणते. अच्छा लग रहा है क्या? मित्रांनो, आजीवरून आपल्याला हे दिसतं की आनंद साजरा करण्यासाठी बालपण मनात जिवंत ठेवावं लागतं. वय कोणतं याला काही घेणं देणं नाही, फक्त आपलं मन तरुण ठेवावं लागतं. आणि ते आपण त्या आजीवरून शिकलो. अर्थातच आपण आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी ज्या कृती करायला पाहिजे त्या आयुष्यात करायलाच पाहिजे. आजीच्या त्या कृतीवरून खूप काही शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, हे ज्या तुम्हाला चुनखडीवासी दिसतात हे सर्वच्या सर्व म्हणजे 100% लोकांच्या घरामध्ये हे साहित्य पोहोचलेलं आहे. कारण नियोजनच मिसरे सरांनी तसं केलेलं होतं. पोलीस पाटील असतील किंवा सरपंच असतील किंवा तंटमुक्ती अध्यक्ष असतील, सर्वांना सांगून ठेवलं होतं. त्यानंतर जी घसरगुंडी आहे, आज आम्ही चुनखडीमध्ये कपडे वाटप झालेलं आहे आणि आम्ही या चुनखडीच्या बालवाडीमध्ये आलेलो आहे, अंगणवाडीमध्ये आलेलो आहे. या अंगणवाडीच्या मॅडम आहेत, काय नाव तुमचं? परमिला सोनार मॅडम ह्या अंगणवाडीच्या सेविका आहेत. यांच्याकडे आम्ही एक लहान मुलासाठी सायकल आणि हे शिडी हे लहान मुलासाठी खेळासाठी आम्ही देत आहोत. याच्यासोबत कंडेल पोलीस पाटील साहेब आहे आणि तलाठी साहेब आहेत, गाव पाटील आहेत. या दोघांचं स्वागत करतो. हे शिडी लहान मुलांसाठी आपण आता हे खेळण्यासाठी इथं चुनखडीमध्ये देत आहोत आपण. त्यानंतर जे कलावंत होते त्यांना
ब्लेझर देऊन त्यांचा मेसरे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना ब्लेझर देण्यात आले कारण त्यांच्याकडे त्याचा वापर होते आणि म्हणूनच त्यांच्यासाठी खास ब्लेझर काढून ठेवले होते आणि त्या ब्लेझरचं वितरण मेसरे सरांच्या हस्ते इथे सुरू आहे. त्यानंतर येथील पोलीस पाटील यांना सुद्धा छान जॅकेट घालून त्यांचा सत्कार करण्यात आला कारण त्यांचं खूप महत्त्व या मोहिमेमध्ये होतं, खूप सहकार्य लाभलं म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानण्यात आले. आणि हा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो. मोहीम फत्ते झालेली होती. अत्यंत यशस्वीपणे मेसरे सरांच्या नेतृत्वात ही मोहीम मेळघाट मोहीम 2024 पूर्ण झालेली होती. 20, 21 आणि 22 डिसेंबर 2024 ला ही मोहीम आयोजित केली होती आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम यशस्वी सुद्धा झाली. याचं समाधान प्रत्येक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर इथे आपल्याला दिसत होतं. जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही सर्वजण इथे मुक्कामी होतो. त्याचबरोबर आरोग्य विभागाचं एक क्वार्टर सुद्धा इथे आम्हाला थोडंसं स्वयंपाक करण्यासाठी मिळालं होतं. यासाठी चिखलदऱ्याचे तहसीलदार साहेब यांचं सुद्धा मुख्य सहकार्य लाभलं. ते उपस्थित होणार होते परंतु त्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे त्यांना हजर राहता आलं नाही. परंतु त्यांनी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी व्हॉलीबॉल साहित्य शिरपूरकरांनी येथे सुद्धा दिलं होतं खेळाडूंना आणि म्हणूनच येथे खेळाडू वृत्ती सुद्धा जोपासल्या जाते असं आम्हाला मागच्या भेटीमध्ये अर्थात मेसरे सरांना मागच्या भेटीमध्ये जाणवलं होतं आणि त्यांनी जी मागणी केली होती त्या मागणीनुसार प्रत्येक गावाला एक व्हॉलीबॉल किट आणि व्हॉलीबॉल देण्यात आले. त्याचबरोबर टी शर्ट सुद्धा वाटण्यात आले. आणि सरते शेवटी आला निरोपाचा क्षण. निरोप देण्याची वेळ आली होती आणि म्हणून या तरुणांसोबत एक शेवटचा या गावातील या मोहिमेतील शेवटचा सेल्फी, शेवटचा फोटो, शेवटचा व्हिडिओ घेण्यासाठी सर्वजण एकत्र बसले. कारण यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या मार्गाला लागणार होतो. येथून पुढे या गावाची आठवण कायमस्वरूपी डोक्यात राहणारच आहे कारण तेवढं प्रेम या गावाने हिंदवी परिवाराला दिलं होतं आणि म्हणूनच सर्वांना स्मरणात ठेवून आम्ही आता निरोप घेणार होतो. फक्त काही आठवणी ह्या विसरण्याच्या पलीकडे असतात म्हणून मेळघाट हे कायमस्वरूपी आठवणीत आणि डोक्यात कायमस्वरूपी राहील यामध्ये शंका नाही. प्रत्येकाच्या आठवणीमधली ही अविस्मरणीय मोहीम आहे कारण येथे सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या अनेक गोष्टी येथे शिकायला भेटल्या, अनुभवायला भेटल्या आणि आयुष्य म्हणजे काय हे समजण्यासाठी खूप सहकार्य या मोहिमेने सर्वांना केलेलं होतं. म्हणून सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते. त्याचप्रमाणे मन सेवा केल्याने तृप्त झालेलं सर्वांना जाणवत होतं, दिसत होतं आणि आपण पाहू शकता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आयुष्यात मिळत नाहीत. हिंदवी परिवारासोबत जोडल्याच्या नंतर असा सेवाभाव आपण जोपासू शकतो. सर्वांना टाटा बाय बाय करून आम्ही आमच्या मार्गाला लागलो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.